Praise God. Amen. देवाला धन्यवाद. It's so wonderful खूप छान. to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं फार छान. Amen. आमेन. When we trust in God, देवावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना, God lines up everything for तेव्हा us. देव आपल्यासाठी सगळं काही क्रमवार मांडून ठेवतो. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. The arena of grace. कृपेचा काळ, Arena, the place, कृपेची जागा, the arena of grace. कृपेची जागा. काल संध्याकाळपासून सुरू आहे कृपेची जागा. God is wanting me to speak on more and more of grace. कारण देवाची इच्छाच आहे मी कृपेवर जास्त बोलावं. I'll sing कृपा song, दीपू, in the end. John chapter 1, 16 and 17. योहान पहिला अध्याय 16 आणि 17. And of his fullness have all we received, and grace for grace. For the law was given by Moses, but grace and truth came by Jesus Christ. योहानाचा पहिला अध्याय 16 आणि 17 वचन. आणि त्याच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना मिळाले, म्हणजे कृपेवर कृपा मिळाली. कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताकडून आली. Amen. देवाला The धन्यवाद. book of Hebrews tells us इब्रीकराच्या पुस्तकात आपल्याला असं सांगितलंय that Moses was a servant in the house of God, की मोशे देवाच्या घरातला सेवक होता, but पण Jesus is the son of that house. येशू ख्रिस्त त्या घरचा पुत्र आहेत. Amen. आमेन. That's why Jesus is higher than Moses. आणि म्हणून येशू मोशेपेक्षा उच्च ठरतात. The son is always superior than the servant. पुत्र नेहमी सेवकापेक्षा श्रेष्ठच असतो. And आणि since law came from Moses, नियमशास्त्र मोशेकडून आल्यामुळे grace came through Jesus Christ. कृपा येशू ख्रिस्ताकडून आलेली आहे. Now, if Jesus is greater than Moses, आणि येशू जर मोशेपेक्षा श्रेष्ठ आहेत, and as we just now said that the son is always greater than the servant, आणि जसं आत्ताच मी म्हणालो की पुत्र नेहमी सेवकापेक्षा श्रेष्ठ असतो, then obviously तर मग नक्कीच grace is greater than the law कृपा नियमशास्त्रापेक्षा श्रेष्ठ as झाली. far as man is आणि concerned. जेवढं म्हणजे जिथपर्यंत मनुष्य जातीचा प्रश्न आहे तोपर्यंत कृपा श्रेष्ठच आहे नियमशास्त्रापेक्षा. But in the eyes of God, law is greater. पण देवाच्या नजरेमध्ये नियमशास्त्र मोठं आहे, But in the eyes of mankind, for us, grace is पण greater. मानव जातीसाठी कृपा मोठी आहे. Because कारण the law cannot help and the law has never helped. नियमशास्त्र कधी मदत करत नाही, नियमशास्त्र मदत करू शकलेलं नाही. Amen. Amen. And that's why म्हणून we have elevated grace, आपण कृपेला एवढं उच्च स्थान दिलेलं आहे, and God also has elevated grace. आणि देवाने सुद्धा कृपेला उच्च स्थान दिलेलं आहे. Now, does that mean that the law is evil? याचा अर्थ असा होतो का की नियमशास्त्र वाईट आहे? No. याचा अर्थ असा होत नाही की नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा वाईट आहेत असं नाहीये. The law of God is never evil. देवाचा नियमशास्त्र कधी वाईट असू शकत नाही. As a matter of fact, तर वास्तविकता ही आहे, Bible says the law came from the side of God. बायबल म्हणतं की नियमशास्त्र देवाच्या बाजूतून आलं. Law was not God's agenda. नियमशास्त्र किंवा 10 आज्ञा देवाचा अजेंडा नव्हता. There is no much joy when God deals with mankind through law. आणि देव जेव्हा 10 आज्ञेद्वारे किंवा नियमशास्त्राद्वारे माणसाशी कारभार करतो त्यात फारसा आनंद नसतो. Why? का नसतो? Because God knows कारण देवाला ठाऊक आहे none can be spared with the law. आपल्यातला कोणीही नियमशास्त्रातनं वाचू नाही शकणार, कारण ते नियमच एवढे कडक आहेत. And that's why म्हणून on the Mount of Moriah, मोराया or Mount Sinai, सिनाय डोंगरावर there, when तिथे. the law was given, सिनाय डोंगरावर जेव्हा नियमशास्त्र दिलं गेलं, God did not personally come, देव व्यक्तिगत रीतीनं स्वतः आला नाही, but through the hands of an angel he gave the law. तर देवाने देवदूताच्या हस्ते नियमशास्त्र दिलं. That shows याच्यावरनं the दिसतं law is not the main agenda of God. नियमशास्त्र काही देवाचा मेन अजेंडा नाहीये. Amen. आमेन. It was man माणूस who wanted to be dealt according to the will of God. माणसाची इच्छा होती की देवाच्या इच्छेनुरूप देवाने त्याला हाताळावे. And the best way God could deal with us is through grace. आणि देव आपल्याला अतिउत्तम रीतीनं जर हाताळू शकतोय तर ते कृपेनंच हाताळू शकतो. Because God never wanted to deal with man under the law. कारण देवाला कधीच नियमशास्त्राखाली माणसाला हाताळायचं नव्हतं की नियमशास्त्रात मी ह्यांना हाताळणार नाही, मी कृपा देईन आणि कृपेनं मी ह्यांना हाताळीन. Right from the beginning, सुरुवातीपासून God started with the grace. देवाने सुरुवातच कृपेने केली. Even when God selected Abraham, देवाने जेव्हा अब्राहमाला निवडलं तेव्हा सुद्धा God started with grace. देवाने कृपेनंच सुरुवात केलेली आहे. That's why म्हणून till the time of Moses, मोशेच्या काळापर्यंत
God had lots of tolerance with those people before Moses देवाकडे मोशे अगोदरच्या लोकांसाठी खूप सहनशीलता होती. because the law was not yet given. कारण नियमशास्त्र तोपर्यंत दिलेलं नव्हतं. मोशेच्या अगोदरची जी माणसं होती त्यांच्याकडे नियमशास्त्रही मिळालेलं नव्हतं ना. Amen. आमेन. And so now what is grace? तर कृपा म्हणजे काय? Grace is the unmerited favor. कृपा म्हणजे लायकी नसताना जे मिळालंय ती कृपा आहे. Grace is unearned favor. कृपा म्हणजे मी ह्यास योग्य नाही, मी हे कमवलेलं नाही, माझी ही लायकी नाही, पण तरी मला मिळालंय म्हणजे कृपा आहे. Grace is undeserved. आणि कृपा म्हणजे मराठीमध्ये मी हा शब्द बोलते नालायक आणि तो फार बरोबर जातो यासाठी म्हणून बोलते. अयोग्य अपात्रही बरोबर आहे, पण नालायक लायकीच नव्हती पण मिळाली ती कृपा. We don't merit it. आपल्यात ते गुणधर्मच नाहीयेत. We can never merit heaven. आपण कधी स्वतःच्या गुणधर्मांवर स्वर्गात जाऊ शकत नाही की मी एवढा टॅलेंटेड आहेत, माझ्या एवढ्या कला आहेत, मी स्वर्गात म्हणून जाऊ शकतो. We can never merit blessings. आशीर्वादांसाठी योग्यतेचे आपण कधी होऊ शकत नाही. We don't deserve it. आपण त्या लायकीचेच नाहीये की आपण आशीर्वादित व्हावं का आपल्याला कृपा मिळावी. We deserve only hell. आपण नरकाच्या लायकीची माणसं होतो. Every person from Adam up till the last person on this earth. आणि आदामापासून या जगातल्या शेवटच्या माणसांपर्यंत लायकी म्हटली तर प्रत्येकाची हीच की नरकात जायचं आहे. None of us can merit heaven. आणि आपल्यातला कोणी स्वर्गाच्या योग्यतेचा नव्हताच. We all deserved hell. आपण सगळे नरकाच्या मालकीचे होतो. बरोबर अगदी हक्कानं नरक आपलं होतं. In other words, दुसऱ्या there शब्दात is nothing you can do to earn grace. कृपा कमवायला Amen. तुला काही करता येणार नाहीये. Nothing. तू काहीतरी करून कृपा कमवशील या भ्रमात राहू नको, कारण कृपा कमवली जात नाही, तिथे व्यवहार आणि व्यापार होत नाही. It is God himself deciding to dispense his goodness towards us. देव स्वतः ठरवतो की मला माझं चांगुलपण या लोकांवरती ओतायचंय आणि देव स्वतः ठरवून ते करतो. Why? का? Because God is good. कारण देव चांगला आहे. For his own name's sake, देव स्वतःच्या नावाखातर he has dispensed goodness to us. देवाने स्वतःच्या नावाखातर चांगुलपणा आपल्यावर ओतलेला आहे. Why is God showing grace? आणि देव आपल्याला एवढी कृपा का दाखवतो? Because God is good. कारण देव चांगला आहे. God is good. देव चांगला आहे, बाकी काही नाही. Not देव- because we are good, आपण चांगले आहोत म्हणून नाही, but because God is good. देव चांगला आहे म्हणून देव आपल्यावर एवढी कृपा करतो. He is the determining factor for us. आणि देव निश्चय करणारा घटक आपल्यासाठी बनतो. It has got nothing to do with us. बाकी आपल्याशी त्याचा काहीच संबंध नाहीये. There is nothing that the fallen man can ever present before the righteous God. कारण पतन पडलेला मनुष्य नीतिमान देवासमोर काहीही आणून ठेवू शकत नाही. There is nothing that a man can say that he is perfect before God. एखादा माणूस कुठल्याही गोष्टीविषयी असं म्हणू शकत नाही देवासमोर येऊन बढाया मारून की मी परिपूर्ण आहे. नाही, कारण None of परिपूर्ण the नाही. saints can say that they are perfect before God. कोणी देवाचे संत असं म्हणू शकत नाहीत की आम्ही देवासमोर परिपूर्ण आहोत. It is God that will decide whether you are perfected in him or not. देव ठरवेल आपण देवामध्ये परिपूर्ण आहोत की नाहीये, हे देव ठरवेल. It is God who will make us perfect. आणि देव आपल्याला परिपूर्ण करेल. It is God who will make us complete. देव आपल्याला संपूर्ण करेल. It is God who will start a good work in you. देव आपल्यामध्ये चांगलं काम, तुझ्यामध्ये चांगलं काम सुरू करेल. It is God who will complete that good work in you. आणि देव तुझ्यामध्ये सुरू केलेलं चांगलं काम पूर्णही करेल. He who started a good work in you ज्याने तुझ्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलेलं will आहे see that he completes it तो also. देवच ती जबाबदारी घेईल आणि बघेल की ते सुरू केलेलं काम तुझ्यातलं पूर्ण व्हावं. The start is from God, the middle is from God, the ending is from म्हणजे God. सुरुवात देवानं केलेली आहे, मध्येही देवच आहे आणि अंतही देवच करणार आहे. आधी अंत आणि मधलं सगळंच देव करतो. And all that we Christians have to do is praise God. आणि आपणा ख्रिश्चन लोकांना एकच काम करायचं आहे, देवाची स्तुती करायची आहे, बाकी काही करायचं नाही आपल्याला. All that we are called to do is worship God. आपल्याला फक्त देवाची आराधना करायला देवाने बोलवलेलं आहे, बाकी काहीही नाही. All that we have got to do is to work for his kingdom. आपल्याला एवढंच देवाने करायला बोलवलंय की माझी आराधना कर, माझी स्तुती कर आणि माझ्या राज्याचं काम कर. If you check in the Bible, तुम्ही जर बायबल मध्ये तपासलं you will discover तर तुम्हाला असं दिसेल that in the beginning, सुरुवातीला God was dealing with man according to grace. परमेश्वर मनुष्याशी कृपेनं कार्य करत होता. Because कारण before Adam was created, आदाम निर्माण होण्या अगोदर God had already provided everything परमेश्वराने सगळं काही पुरवलेलं होतं ऑलरेडी.
That is grace. त्यालाच कृपा म्हणतात In रे. the abundance of the Garden of Eden, God brought forth Adam. एदेन बागेच्या भरपुरीमध्ये देवाने आदामाला निर्माण केलं हीच तर कृपा आहे. That is grace. की सगळं निर्माण करून सगळं पुरवून मग माणूस तिथे बनवून ठेवला. Not after Adam proved himself worthy before God. आदामाने स्वतःला देवासमोर पुराव्यासकट सिद्ध केलं की मी चांगला आहे आणि मग देवाने एदेन बाग बनवली, झाडं लावली, फळं दिली असा भाग नाहीये. सगळं आधीच तयार केलं. Amen. Amen. Before Adam came, आदाम येण्या अगोदर God had already provided everything that Adam needed to enjoy. आदामाला जे काही लागणार आहे, आदामाला ज्यातनं आनंद मिळणार आहे ते सगळं देवाने ऑलरेडी तयार करून ठेवलं. Before giving birth to a child, एखाद्या लहानशा लेकराला जन्म देण्या अगोदर the father and mother prepare everything that the child needs in the home. जसं बाळाला जन्म देण्या अगोदर बाळाचे आईबाप घरामध्ये बाळाला लागणारं सगळं काही तयार करून ठेवतात. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Everything was in place for Adam. आणि सगळं काही आदामासाठी सुद्धा देवाने तयार करून ठेवलेलं होतं. The Garden of Eden was prepared with all wonderful trees. एदेनेचा बाग देवाने सगळ्या चांगल्या चांगल्या झाडांनी तयार करून आदामासाठी ठेवला. It started bearing fruits also. आणि त्या फळांना त्या झाडांना फळही यायला लागली. Then God created Adam. मग देवाने आदामाला निर्माण केलं. God didn't say, I will sow a seed देव असं नाही म्हणाला की आता मी बीज पेरीन and then I will create Adam. त्याच्यानंतर मी आदामाला निर्माण करीन. Then Adam has to wait 20 years before that tree starts bearing mangoes. मग त्यापुढे आदामानी 20 वर्ष वाट बघायची. आंब्याचं झाड मोठं झालं की मग त्याला आंबा मिळेल असं नाही. No. नाही नाही तयार The आंबे. fruits were there right to फळं. be plucked and eaten. फळं ऑलरेडी लागलेली होती झाडांना की ती फळं फक्त तोडायची आणि खायची. That is grace. त्याला कृपा म्हणतात. सगळं तयार करून आदामासाठी ठेवलं आणि मग आदाम निर्माण केला. मग आदामाची त्यात एंट्री केली. याला कृपा म्हणतात बेटा. Before you were born, Jesus said, I'm going further before you to prepare a place for you all. तुझा जन्मही होण्या अगोदर प्रभू म्हटलेले आहेत की तुम्हा सगळ्यांसाठी जागा तयार करायला मी स्वर्गात जात आहे. In advance. अगोदरच. In John 14:1, in advance he said, योहान 14वा अध्याय पहिल्या वचनामध्ये प्रभू बोलले की अगोदरच 2000 years back, 2000 वर्षांपूर्वी he said, प्रभू म्हणाला I'm going to prepare a place for you. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. So that when you come, यासाठी की जेव्हा तुम्ही याल you will not be sitting and waiting for the house to complete, तेव्हा तुम्ही तुमचं घर स्वर्गातलं तयार व्हायची वाट बघत बसायची गरज नाही. but I will give you the keys. तर तुम्ही आलात की मी तुम्हाला किल्ली देईन. You just make a grand entry. आणि तुम्ही इतकी सुंदर अशी त्याच्यामध्ये एंट्री करा की बास. That is grace. त्याला कृपा म्हणतात. The lamb that was slain before the foundation of the world is म्हणजे grace. या जगाचा पाया घालण्यापूर्वी जे कोकरू वधलं गेलं ती कृपा आहे. Before you sin, तू पापही करणे अगोदर providence was made. That is grace. पापासाठीचा पुरवठा केला गेला त्याला म्हणतात कृपा रे. Law cannot come before sin comes. आणि पाप येण्या अगोदर नियमशास्त्र येऊ नाही शकत ना. See, though God had the law, जरी देवाकडे नियमशास्त्र होतं he had to give it later on तरी सुद्धा देवाला ते पश्चात द्यावं लागलं that man may know की माणसाला कळावं what is sin. पाप म्हणजे काय असतं. Because through law, man came to know what sin is. कारण नियमशास्त्राद्वारे माणसाला कळलं की पाप म्हणजे काय. So God making provision for man is grace. तर देवाने माणसासाठी सगळा पुरवठा करून ठेवला त्याला म्हणतात कृपा. Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण grace always honors God. कृपा नेहमी देवाचा मान करते. Grace honors God. कृपा नेहमी देवाचा सन्मान करते, देवाची इज्जत करते. कृपा. Why? का? So that you may honor की God. तुम्ही देवाला मान आणि इज्जत द्यावी. You don't honor grace, you honor God. तुम्ही कृपेला मान नाही द्यायचा आहे, देवाला मान द्यायचा आहे. Grace shows how great our God is. कृपा दाखवते की आपला देव किती महान आहे. Grace lifts up God in our कृपा eyes. देवाला आपल्यामध्ये उंच करते. Grace makes us to worship Him. कृपा आपल्याला देवाची आराधना करायला लावते. आपण देवाची आराधना करतो असा भाग नाही, कारण आपली जातच एवढी सरळ नाही. देवाची कृपा आपल्याला देवाची आराधना करायला लावते. फरक आहे मी करणं आणि मला कोणीतरी करायला लावणं. फरक आहे. Grace makes us to praise Him every day. कृपा आपल्याला त्याची स्तुती रोज करायला लावते की आय कांट हेल्प बट प्रेज. Grace shows how loving our Jesus is. कृपा दाखवते आपले येशू किती प्रेमळ आहेत. What is the cross? वधस्तंभ म्हणजे काय? It is grace. कृपा.
वा It is हालेलुया. grace. बलस्तंभ म्हणजे काय? कृपा. Grace shows कृपा दाखवते that it is all God from start to finish. की सुरुवातीपासून अखेरीपर्यंत सगळीकडे सर्वत्र देव 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 आणि देव. Grace shows कृपा दाखवते that God walked the second mile for mankind. की मनुष्य जातीसाठी देव दुसरं मैल चाललेला आहे. मनुष्य जातीसाठी देव दुसरं मैल चाललाय. Grace shows कृपा दाखवते the father running towards the prodigal son to accept him. बाप उधळ्या मुलाकडे धावत येत आहे त्याला स्वीकारायला. कृपा आहे. हे काय मेरिटेड नाहीये, ही कृपा आहे. Grace shows the power of God. कृपा दाखवते देवाचं सामर्थ्य. Grace shows that God is not limited to our weakness. कृपा दाखवते की देव काय आपल्या अशक्तपणामुळे मर्यादित राहत नाही, तरीही करतो. Grace shows that it is not terrified of your sin. कृपा दाखवते की कृपा काय आपल्या पापांना घाबरत नाहीये की हा एवढा मोठा पापी आता कसं. नाही नाही, कृपा पापाला घाबरत नाही. Grace covers a multitude of sins. तर कृपा पापांची रास झाकते. कृपा पापांचा ढीग झाकते. वा हालेलुया. Grace shows that every sin of the whole world can be covered. कृपा दाखवते की जगातल्या प्रत्येक माणसांचं प्रत्येक पाप ती कृपा झाकू शकत आहे. Grace shows that God is super strong. कृपा दाखवते की देव सुपर बलवान आहे. Grace shows that God can do everything for us. कृपा दाखवते की देव आपल्यासाठी सगळं काही करू शकत आहे. That's why when Jesus said, म्हणून येशू जेव्हा म्हणाले what things are impossible for man is possible for ज्या God. गोष्टी माणसाला अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. असं. Grace shows that God is not dependent on our goodness. कृपा दाखवते की देव आपल्या चांगुलपणावर अवलंबून राहत नाही. देवाला माहिती आहे आपण कधी चांगले तर कधी कसे, आपल्या अंगात याला वेळ लागत नाही. म्हणून देव आपल्या चांगुलपणावर अवलंबून राहत नाही, कारण देवाला माहिती आहे यांचे मूड स्विंग्स कधी होऊ शकतात. But still, तरी the New Testament नवीन करारात or the new creation किंवा नवीन निर्मिती, is better than Adam. तरी नवीन निर्मिती आदामापेक्षाही चांगली आहे. Because Adam was a created being. का आदाम निर्माण केलेला होता. But पण grace made us to be sons of God. कृपेनं आपल्याला देवाचा पुत्र बनवलं. Grace देवाची मुलं made बनवलं. us to become the children of God. कृपेनं आपल्याला देवाची मुलं करून टाकलं. आदामाला देवाने निर्माण केलं म्हणून आदाम देवाचा संतान झाला, पण इथे कृपेनं आपल्याला देवाची मुलं करून टाकलं. Praise God. की माझं आडनाव मी तुला आजपासून दिलं. तुझं नाव काय? येशू. तुझं आडनाव काय? येशू. You are born in the family of God. तू देवाच्या परिवारात जन्माला आलास. What we got today through grace is much, much greater than the law could ever give आज mankind. कृपेनं आपल्याला जे मिळालेलं आहे ते नियमशास्त्रातनं माणसाला जे मिळेल त्याच्यापेक्षाही फार मोठं आहे. You never run after grace, grace runs after you. तुम्हाला कृपेमागे धावावं लागतच नाही, कृपा तुमच्या मागे धावत येते. You never reached Jesus, Jesus reached you. तुम्ही येशूंपर्यंत पोहोचलाच नव्हता, येशू तुझं घर शोधत तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. A sheep never came seeking for the shepherd came seeking for the sheep. मेंढरू कधी मेंढपाळाला शोधत आलंच नव्हतं, मेंढपाळ मेंढराला शोधत आलेला आहे. God called out Abraham from the देवाने crowd. अब्रामाला हाक मारली लोकांच्या गर्दीतनं, निकल अलग हो और चल. Abraham did not call on to God. अब्रामाने नव्हती देवाला हाक मारली. Later on he must have called. मागाहून मग अब्राम देवाचा धावा करू लागला असेल, पण पहिली हाक देवाने मारली. God त्याला. called him. देवाने पहिली हाक त्याला मारली. God said, I will bless you. देव अब्रामाला म्हणाला मी तुला आशीर्वाद देणार आहे, मी ठरवलंय. Abraham didn't ask for blessings. अब्रामाने आशीर्वाद मागितले नव्हते देवाला, त्याला माहितीच नव्हता जिवंत देव. God gave him blessings. देवाने त्याला आशीर्वाद दिले, देवाने पहिली हाक त्याला मारली. What did Abraham qualify to receive that kind of blessing? अब्रामाकडे अशी काय गुणवत्ता होती की तेवढ्या पद्धतीचे तेवढे आशीर्वाद त्याला मिळावेत? Nothing. काहीच नाही. काय गुणवत्ता होती त्याच्याकडे? He काहीच नाही. came from an idol worshipping family. तो तर मूर्ती पूजक खानदानातनं आलेला माणूस होता. Because कारण God wanted to deal with man in the arena of his grace. देवाला माणसाला कृपेच्या जागेतनं हाताळायचं होतं, म्हणून देव असा वागतो. God said, देव बोलला before Moses comes with the law, I will send Abraham. मोशे नियमशास्त्र घेऊन येण्या अगोदर मी अब्रामाला पाठवणार आहे. Because Abraham speaks of grace. कारण अब्राम कृपेविषयी बोलतो. तर मोशे 10 आज्ञा घेऊन येण्या अगोदर देव म्हटला मी अब्रामाला आणणार आहे. कृपा.
Because कारण I love to operate on the scales of grace. मला कृपेच्या तराजूवर काम करायला आवडतं म्हणतो देव. Grace, God's grace is always on display. कृपा, देवाची कृपा नेहमी असते प्रदर्शनावर. देवाची कृपा, God's beauty is always on display. देवाचं सौंदर्य नेहमी प्रदर्शनावर असतं की The या बघा. cross is so beautified because of the grace of God. वधस्तंभ देवाच्या कृपेमुळे इतका सुंदर झालेला आहे. तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता. For the world, जगाला, it speaks of foolishness. जगासाठी वधस्तंभ म्हणजे हे काय, हा क्रॉस काय, बावळटपणा आहे, मूर्खपणा आहे. But for us नाही who नाही, are saved, आमच्यासाठी, आमचं आपलं ज्यांचं तारण झालंय, it's the power of God. वधस्तंभ आमचं भूषण आहे. Because the cross saved me. देवाचं सामर्थ्य आहे, कारण त्या वधस्तंभाने मला तारलंय. His living did not save me, his death saved me. त्या येशूच्या जगण्याने मला तारलं नाही, त्याच्या वधस्तंभावरच्या मृत्यूने मला तारलंय. वधस्तंभ आमचे भूषण आहे. आम्ही क्रॉसला लाजत नाही. He who is ashamed of the cross जो वधस्तंभाला लाजेल will never find grace in his life. त्याला आयुष्यावर कृपा कधी मिळणार नाही, कृपा सापडणारच नाही, कारण हे क्रॉसला लाजणारे लोक आहेत. Without the cross, there is no glory. अरे पण वधस्तंभाशिवाय गौरवच नाहीये. Without the cross, there is no grace. वधस्तंभाशिवाय कृपा नाहीये. Because grace came through Jesus Christ. कारण कृपा येशू ख्रिस्ताद्वारे आलेली आहे. And Jesus rose again. आणि येशू परत जिवंत झाले. So God is displaying that cross तर देव त्या वधस्तंभाचं प्रदर्शन as करत a आहे. divine grace coming through the hands of God. एक दैवी कृपा देवाच्या हस्ते आलेली. That's why you need to tap the grace of the Lord Jesus म्हणून Christ. प्रभू येशू ख्रिस्तांच्या कृपेत तुम्ही हात घालायला शिका. As much as you can, जेवढं जमेल तेवढं ते कृपा गोळा take the करा. grace of जेवढं God. जमेल तेवढं देवाची कृपा गोळा करा. Because we are hard workers. कारण की आपण फार मेहनत आणि कष्ट करणारी माणसं. We never depend on God's grace. आपण कधीच देवाच्या कृपेवर अवलंबून राहत नाही. का आपलं ऍटिट्यूडच असं असतं की मैं मेरा देख लेगा, काम करेगा, मेहनत करेगा, कमाएगा और खाएगा. There are strugglers in the world. There are resting people in the world. जगामध्ये संघर्ष करणारे आहेत, आराम करणारे आहेत. There are sweating people in the world. There are relaxing people in the world. जगामध्ये घाम घालणारे लोक आहेत, आराम करणारे लोक आहेत. I belong to the latter. मी नंतरच्या वर्गात पडणार आहे. Do you belong to the former? तुम्ही पहिल्या वर्गात पडणारे आहात का, जिथे घाम गाळला जातो आणि फारच कष्ट करायला 16 तास काम करतो, 8 तासाचा पगार मिळतो, असं आहे का? Then continue. Best of luck for you. मग ऑल द बेस्ट ऑफ लक तुम्हाला. करत राहा. 16 तास काम, 8 तासाचा पगार. ऑल द बेस्ट. I will just depend on the grace of God. आपलं असं नाही. आम्ही देवाच्या कृपेवर अवलंबून राहणारी माणसं. 8 तास काम करतो, देव 16 तासाचा पगार देतो. Praise कारण God. त्या 8 तासाच्या कामात आम्ही जीव ओततो. देव Amen. बघतो, देव देतो, आम्ही खातो. Say, I want your grace, Lord. तर म्हणा सगळ्यांनी तोंड उघडून, दे बाप्पा मला तुझी कृपा पाहिजे. Say, बोला, say, बोला, I want बोला. your grace, Lord. बोलाच तोंड उघडून. आज तुम्ही शिक्षित माणसं, दे बाप्पा मला कृपा दे. Now, some very educated people will not like it. काही फारच डिग्रीधारी माणसांना आवडणार नाही हे सगळं, की एवढं शिकलं मग काय हे वाया का. आम्ही कुठे म्हटलं I'm वाया. not belittling your education and आम्ही तुमच्या qualification. शिक्षणाला नावं ठेवणारे लोक नाहीये. तुमच्या शिक्षणाला आम्ही कमी पण लेखत नाही. और पढो और डिग्री लो. But पण the world that you and I live in is not a righteous ज्या world. जगात तू आणि मी जगतोय ना बेटा, ते नीतिमान जग नाहीये. देव कुठेतरी लागणारच आहे. You don't get what you deserve. ज्या लायकीचा तू आहे ते तुला कधी मिळणार नाहीये. तू किती डिग्र्या घेतल्या तरी सुद्धा. But if you trust in God, पण जर देवावर विश्वास ठेवला ना, God will make you to receive what you deserve also and what you don't deserve तर also. देव तुला तुझी जी लायकी आहे ते सुद्धा देईल आणि तुझी जी लायकी नाहीये तेही देईल. तो हो गया ना डबल फायदा. तो डबल धमाके में आओ बेटा. Say, I want your mercy, Lord. म्हणा, देव बाप्पा मला तुझी दया पाहिजे. Say, बोला, because, बोला. because grace is for the unworthy. कारण की कृपा अयोग्य, अपात्र आणि नालायक लोकांसाठी आहे. Grace is for the weak. कृपा अशक्तांसाठी आहे. Grace is for the sick. कृपा आजारांसाठी आहे. Grace is for the dying. कृपा मरणाऱ्यांसाठी आहे. Grace is for the sinner. आणि कृपा पाप्यासाठी आहे. It is a free favor given by God. देवाकडनं फुकट आलेला अनुग्रह आहे कृपा. Grace is flowing from the heart full of love for mankind. आणि माणसासाठी असलेल्या प्रेमानं भरलेल्या हृदयातनं देवाच्या वाहणारी कृपा. Grace is for those who have no money. आणि कृपा अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे पैसा नाही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, freely you have received, Ah. freely you give. मोफत मिळालंय ना मोफत दे. तुझे फुकट मिळालंय ना फुकट देणे को सीख. In Isaiah 55 verse 1, यशया 55
55:1 मध्ये लिहिलंय, God says, देवच बोललाय, is anyone thirsty? Come and drink. Even if you have no money, come take your choice of wine or milk. It's all free. यशा 55:1 अहो सर्व तान्हिल्यांनो तुम्ही प्रत्येक जण पाण्याजवळ या आणि ज्याला काही पैका नाही तोही येओ, तुम्ही या विकत घेऊन खा, पैक्या वाचून मोला वाचून द्राक्षारस दूध घ्या आणि प्या. Yes. आमेन. Grace is free. कृपा फुकट आहे. Nothing is freer than grace. कृपेपेक्षा जास्त फुकट काही नाहीये. म्हणून कधी कधी आपण कृपेला कमी लेखतो कारण फुकट आहे ना. Say, there are things that are said to be free, but there are some tags attached to it. काही गोष्टी फुकट म्हटल्या जातात पण तरी त्याला काहीतरी टॅग असतोच. But पण there is nothing more freer than the grace of God. देवाच्या कृपेपेक्षा फुकट काहीच नाहीये. Nothing is more precious than the divine grace of God. आणि म्हणून देवाच्या दैवी कृपेपेक्षा मोलवान सुद्धा काही नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 9 verse 11, उपदेशकाचा 9वा अध्याय त्यातलं 11वं वचन, the race is not to the swift, nor the battle to the strong, nor satisfaction to the wise, nor riches to the smart, nor grace to the learned. Sooner or later, bad luck hits us all. उपदेशक 9वा अध्याय ना आणि 11वं वचन, मी फिरून सूर्याच्या खालती पाहिले की वेगवंतास धाव व बलवानास युद्ध साधत नाही, ज्ञानास अन्न बुद्धिमंतास धन आणि निपुणास अनुग्रह प्राप्त होत नाही, समय व प्रसंग सर्वांना घडतात. Praise God. देवाला धन्यवाद. Time and chance happens to all. समय व प्रसंग सगळ्यांच्या जीवनात घडतात. So don't depend on what you deserve. तर तुम्ही ज्याच्या योग्यतेचे आणि लायकीचे आहात त्यावर अवलंबून जगू नका. Because many times you won't get even when you deserve. का अनेक वेळा तुझी लायकी असून सुद्धा तुला या जगात मिळणार नाही. But if you trust in God, पण जर देवावर विश्वास ठेवशील ना, as I said, जसं मी बोललोय, you will get what you deserve and you will also get what you don't deserve. देवावरती विश्वास ठेवला तर ज्या योग्यतेचे आपण आहोत तेही मिळेल आणि ज्यासाठी अयोग्य आहोत तेही मिळेल. So look to God's grace. तर देवाच्या कृपेकडे बघायला लागा. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 30 verse 19, यशाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन, cry for help and you will find its grace and more grace. यशाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन, Yes. आरोळीचा शब्द होतास तुझ्यावर कृपा करील. आरोळी God. करत म्हणजे काय, ओरडून आरोळी करत राहा, तुझ्यावर कृपा पडत राहील. Say. आमेन. God will answer you. देव तुला उत्तर देईल. God hearing you itself is grace. अरे देवाने तुझं ऐकणंच एक कृपा आहे. Who तो are देव you आहे. that he has to answer you? कोण आहेस तू की देवाने तुझं ऐकून तुला उत्तर द्यावं? Who are you that he has to even hear you? कोण आहेस तू की देवाने तुझं ऐकावं? त्याने आपलं ऐकणंच कृपा आहे. That itself is grace. येतंय का लक्षात? कौन है हम, किस खेत की मूली है हम कि प्रभु हमारा सुन रहा है, वही कृपा है. और God- दे रहा है, डबल कृपा है. God has sent me to announce the year of his grace. देवाने त्याच्या कृपेचं वर्ष घोषित करायला मला पाठवलंय. The time of his grace त्याच्या कृपेचा काळ starts now. आता सुरू होतो. The हालेलुया. time of his grace starts now. त्याच्या कृपेचा काळ आता सुरू होतोय. How many are in it? किती लोक त्याच्यात आहेत? Are you in it? त्याच्यात आहात Are तुम्ही? you craving for it? ती कृपा पाहिजे Are तुम्हाला? you tapping for it? त्या कृपेत हात घालताय? Are you going after it? त्या कृपे मागे जाताय? Are you asking of it? कृपा मागताय? Then you will get it. मग येईल. जगणं सोपं होईल, आयुष्य चांगलं होईल. Yes. Life becomes much easier living under grace. कृपेखाली जगून आयुष्य सोपं जातं बेटा. कशाला एवढी डोकी फोडताय? या कृपेखाली खरा मजा. You need to celebrate when I talk about grace. जेव्हा मी कृपेविषयी बोलतो ना, तुम्ही तर आनंदाच्या उड्या मारून गेला पाहिजे. When somebody gives you free, suddenly your face brightens up. एखाद्याने काहीतरी फुकट दिलं की आपला चेहरा कसा उजळून निघतो. The moment we say this is a gift for you, ज्या क्षणाला आपण असं म्हणतो की माझ्याकडनं तुलाही भेट, suddenly अचानक the radiance comes on our face. किती चेहऱ्यावर प्रकाश येतो. Because where we don't have to pay, radiance comes. कारण जिथे फुकट मिळतंय तिथे चमक येतेच ना. फुकट कोणाला आवडत नाही, खास करून माणसांना आणि आपले माणसं. When you have to pay, the radiance goes. किंमत भरावी लागली ना की चमक जाते, कारण घाम फुटतो ना. But here, इथे- you need to have faith to accept the grace of God. फक्त विश्वास ठेवायची गरज आहे देवाची कृपा मिळवायला. फक्त विश्वास, बाकी काही देव मागत नाहीये. Let your face be radiant when I speak about God's जेव्हा grace. मी देवाच्या कृपेविषयी बोलतो तुमच्या चेहऱ्यावर मला चमक दिसली पाहिजे, आठ्या नाही.
Grace to comfort all those who mourn. जे सगळे शोक करतात त्यांना सांत्वन द्यायला आपल्याला मिळालेली कृपा. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 31 verse 2, इर्म्याचा 31वा अध्याय त्यातलं दुसरं वचन, they found grace in the desert. त्यांना रानात कृपा मिळाली. Praise God. हालेलुया. Grace works best in the desert. आणि कृपा रानातच चांगलं काम करते बरं का? Grace works best in your weakness. कृपा आपल्या अशक्तपणातच चांगलं काम करते. Grace works best in your sickness. कृपा तुझ्या आजारांमध्ये चांगलं काम करते. Grace works best when you have nothing. आणि जेव्हा तुझ्याकडे काही नसतं तेव्हा कृपा चांगलं काम करते. Grace works best in darkness. आणि अंधारात कृपा चांगलं काम करते. रबा खराबा शंदरोखो. Praise God. देवाला धन्यवाद प्रभू. Where sin increases, grace increases. जिथे पाप वाढतं तिथे कृपाही वाढते. पण म्हणून मुद्दामून पाप करायची नसतात. जिथे पाप वाढतं तिथे कृपा वाढते खरं आहे. पण म्हणून पर्पजली पाप खरो मत. You will find grace in your misery. तुमच्या त्रासात तुम्हाला कृपा सापडेल. You will find grace in your darkness. तुमच्या अंधारात तुम्हाला कृपा You will सापडेल. find grace in your calamity. तुमच्या संकटातही तुम्हाला कृपा You will सापडेल. find grace in your lack. तुमच्या उणीवेत तुम्हाला कृपा सापडेल की त्याची कृपा झाली आणि मी वाचलो. And grace will always lift a person up. आणि कृपा नेहमी एखाद्या माणसाला वरच आणते. Like yesterday I said, जसं काल मी म्हणालो, grace said, Bartimaeus, get up and come to me. कृपा बार्तिमेयला म्हणाली, उठ माझ्याकडे ये, And I will give you sight. मी तुला दृष्टी दे, Free. फुकट. In the name of Jesus. येशूंच्या नावात Grace comes free. कृपा फुकट येते. ती कृपा बार्तिमेयला म्हटली, उठ ना राजा, ये ना, You तुला know, दृष्टी दे. grace always exalts my Lord more and more. आणि कृपा नेहमी माझ्या प्रभूला खूप 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 उंच करते. That's why God dispenses grace. म्हणून तर देव त्याची कृपा That the पाठवतो. whole world will worship Him. अख्ख्या जगाने देवाची आराधना करावी. ओ हालेलुया, आमेन. रबा खराबा शंदरो करू. When grace comes upon your family, कृपा जेव्हा तुझ्या कुटुंबावर येईल, what an elevation you will have. काय उन्नती तुझ्या परिवाराला मिळेल. Just imagine father living under grace, कल्पना करा, घरातले वडील कृपेखाली जगतात, mother living under grace, घरातली आई कृपेखाली जगतात, son living under grace, मुलं मुलगे कृपेखाली जगतात, daughter living under मुली grace, कृपेखाली जगतात, daughter-in-law living under सुना grace, कृपेखाली जगतात, grandparents living under the grace. आजी आजोबा कृपेखाली जगतात. You will be voted the happiest family on this earth. अशा कुटुंबाला जगातला सगळ्यात आनंदी परिवार असं घोषित केलं जाईल. सगळ्यात आनंदी परिवार अख्ख्या जगातला असं मत मिळेल त्या कुटुंबाला. If the whole world lives under God's grace, संपूर्ण जग जर देवाच्या कृपेखाली जगायला आलं तर you will have the world of grace. जग कृपेचं मिळेल. कृपेचं जग मिळेल. What a nation it would be काय देश होईल मग तो, if that whole nation lives under God's grace. जर तो संपूर्ण देश देवाच्या कृपेखाली जगत असेल तर त्या देशाची बातच काय. Food will be in plenty. अन्न भरपूर, Jobs will be in plenty. नोकऱ्या भरपूर, You will be working for 4 hours and earning of 8 hours. 4 तास काम करून 8 तासाचा पगार घेणारे बनाल मग तुम्ही. You will get increment. पगार You will get promotion. तुम्हाला बढती You मिळेल, will get healing. तुम्हाला उत्कर्ष मिळेल, आरोग्य मिळेल. Every blind Bartimaeus will see. प्रत्येक अंधया बार्तिमेयला डोळे मिळेल. Every infirm man will walk. प्रत्येक व्याधी असलेला लंगडा पांगडा चालायला लागेल. Every poor will become rich. प्रत्येक गरीब धनवान होईल. कृपेचा देश कसा दिसेल याचे वर्णन आहे. Every sorrow will be turned into joy. प्रत्येक दुःख आनंदात बदलेल. There won't be any funeral. कुठेही मयत नसेल, Death will not be there. मृत्यू होणारच नाही, Your tears will be wiped away. अश्रू पुसले जातील. That day also is coming. तोही दिवस येत आहे. Because God said, आणि ते बोलला, I will wipe away every tear from your eyes. मी तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसणार आहे There shall be no more death. आणि मृत्यू नसणार आहे. There He shall be shall no wipe more away. Satan. मृत्यू नसणार, सैतान नसणार. He shall wipe away every tear from your eyes. There shall be no more death. Hallelujah. वचन आहे, वचन आहे. Tonight, seek God. This morning, seek God's face. आज या सकाळी देवाच्या चर्च मध्ये आलेले जात ना तर वेळ वाया नका घालवू. आलाय तर देवाला शोधा. Receive God's grace. देवाची कृपा पण घ्या, स्वीकारा, उपलब्ध आहे. Just make a simple prayer. एक साधी प्रार्थना करा. Even in your places where you're seated. जिथे बसलेले आहात बसल्या जागी एक साधी प्रार्थना करा And be honest in your prayer. आणि जरा प्रामाणिकतेने करा, खरीखुरी करा. Let your focus shift from you and shift to God. आपलं लक्ष जरा स्वतःवरून काढ आणि देवावर लाव.
लाव. Fix your eyes and imagination and heart towards grace that comes from Jesus. तुझे डोळे, तुझी कल्पना सगळं येशूकडून आलेल्या कृपेवर लाव. Suddenly you will sense God's grace flowing in you. अचानक तुला कळेल की देवाची कृपा माझ्यातनं वाहत आहे. Up till now you have been living out in the cold. आतापर्यंत तुम्ही हिवाळ्यात जगत होता. You are living outside of God's grace. आतापर्यंत तुम्ही देवाच्या कृपे बाहेर जगत होता. You are strangers to God's grace. आतापर्यंत देवाच्या कृपेला तुम्ही अनोळखी माणसं You होता. never knew what is happening in your life. तुम्हाला कळतच नव्हतं की तुमच्या आयुष्यात काय चाललंय. You never knew why you are spiraling down in your life. तुम्हाला समजतच नव्हतं की मी माझ्या आयुष्यात खाली खाली का But घसरतोय. now, आता मात्र look to the grace of God. देवाच्या कृपेकडे बघा. Bible says, बायबल म्हणतं Noah found grace in the eyes of God. नोहाला देवाच्या नजरेत कृपा सापडली. If you find grace, जर तुम्हाला ही कृपा सापडली, grab it in the name of Jesus. येशूंच्या नावात ती पटकन धरा. Say, I accept the grace of Jesus. म्हणा, येशूंची कृपा मी स्वीकारत आहे. Let your grace come upon me. प्रभू येशू तुझी कृपा माझ्यावर पाठव. Let your grace come upon my wife. प्रभू येशू तुझी कृपा माझ्या बायकोवर पाठव. Let your grace come upon my children. तुझी कृपा माझ्या मुलाबाळांवर पाठव. Let your grace come upon my home. तुझी कृपा माझ्या घरावर पाठव. Let your grace lead me. तुझी कृपा मला चालवू दे. Let your grace guide me. तुझी कृपा मला मार्गदर्शन करू दे. Let your grace bless तुझी me. कृपा मला आशीर्वाद देऊ दे. I want to walk with Jesus. मला येशूंबरोबर चालायचं. Because grace came through Jesus कारण कृपा Christ. येशूंबरोबरच आली. येशूंच्या द्वारे कृपा आली. Watch Jesus. येशू Watch येशूंकडे बघा. Jesus. येशूंकडे बघा. Look unto Jesus. येशूंकडे बघत बघत जगा. Because he has grace. कारण येशूंकडे कृपा आहे. And he will change your destiny. आणि येशू तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. Praise God. Look to the Lamb of God. For he alone is able to save you. Look to the Lamb of God. Read about Jesus. येशूंविषयी वाचा. Read of his life. येशूंचं जीवन वाचा. Read of the power of Jesus. येशूंमधलं सामर्थ्य वाचा. Read of his grace in the Bible. बायबलमध्ये येशूंची कृपा वाचा. एवढंच वाचनाचा शौक आहे तर हे वाचा. Read of his salvation. त्याचं तारण वाचा. त्याने दिलेला मोक्ष वाचा. People are reading so many books. आज लोक एवढी भरमसाठ पुस्तकं वाचतात. If you have finished reading the Bible 1,000 times, you can read anything else. 1000 वेळेला तुझं बायबल वाचून झालं असेल तर मग मी म्हणेन तू बाकीची पुस्तकं वाच. झालंय 1000 वेळेला तुझं बायबल वाचून. People want to hear many songs, लोकांना अनेक गाणी ऐकायला आवडतात. and that's why they become depressed. म्हणून मग लोक नैराश्यात जातात. भलती सलती गाणी If ऐकून. you hear the songs of Jesus, येशूंची गाणी ऐकली ना you shall be strong. तर आपण बलवान You होतो. shall do exploits. आणि असे पराक्रम करतो प्रभूसाठी की काय सांगू. Not everyone can live an overcoming life on his own. प्रत्येकाला स्वतःहून महाविजयी जीवन जगता येणार नाहीये. Not everyone will make his life on his own. प्रत्येकाला स्वतःचं जीवन स्वतः घडवता येणार नाहीये. It requires a certain aptitude, आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. but it also requires lots of grace. पण खूप सारी कृपाही लागते. In this world today, या आजच्या जगात you need lots of grace. या अलीकडच्या जगात तर भरपूर कृपेची गरज आहे आपल्याला. Praise God. अलीकडच्या जगामध्ये जग किती पण मॉडर्न असो कृपा फार गरजेची आहे. That's why Bible says in Luke 2:40, म्हणून लूक 2:40 मध्ये बायबल म्हणतं grace of God will be upon you. देवाची कृपा तुझ्यावर होईल. Amen. देवाची कृपा तुझ्यावर असेल. Yes, after I gave my life to Jesus, होय, मी पण माझं जीवन येशूंना दिल्यावर I started dreaming. मी स्वप्न रंगवू लागलो. I started having visions. मला दृष्टांत होऊ लागले. I started gaining strength. आणि मला शक्ती मिळायला लागली. See, हम्म, I knew मला कळलं. I could do all these things only because of the grace of God. मला कळलं या सगळ्या गोष्टी मी देवाच्या कृपेमुळेच करू शकत आहे. येशूंकडे आल्यावर बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. I तुम्हाला started कळल्या का? brimming with God's grace and energy. आणि देवाच्या कृपेनं मी स्वप्न रंगवायला लागलो. देवाच्या स्फूर्तीनं प्रेरणेनं मी दृष्टांत बघायला लागलो. Before that, त्याच्या आधी I was an introvert. मी अगदी इंट्रोवर्ट म्हणजे कुणामध्येही न मिसळणारा न बोलणारा माणूस होतो. But पण once I received the grace of God, देवाची कृपा मला मिळाल्यावर once I came to know the grace of आणि God, देवाची कृपा मला कळल्यावर my whole perception changed. माझे दृष्टिकोन बदलले. I started doing wonderful things among the people आणि मी लोकांमध्ये सुंदर सुंदर कार्य करायला लागलो. in the name of Jesus. येशूंच्या नावात God started working in me. God started working through me. देवाने माझ्यात कार्य सुरू केलं. देवाने माझ्याद्वारे कार्य सुरू केलं. Unmistakable signs was being done among the people through the name of Jesus. आणि through me. येशूंच्या नावाद्वारे चूक काढू शकत नाही असे चमत्कार लोकांमध्ये व्हायला
कळायला लागले. We all came to know सगळ्यांना कळलं that God is amongst us. की येशू आपल्यामध्ये, देव आपल्यामध्ये आलाय. I stuck on with God. आणि मी देवाला पाऱ्यासारखा चिकटून राहिलो. I started my life with God. माझं आयुष्य मी देवासोबत सुरू केलं. And I will end my life also with आणि God. माझ्या आयुष्याची अखेर सुद्धा मी देवातच करणार आहे. I will never frustrate the grace मी of God. कधी देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं वागणार नाही की कृपा म्हणेल मी आले तरी मला घेत नाही, कसला हा माणूस उद्धट आहे, मी आले तरी मला घेत नाही, असं होऊ देऊ नका. कृपा आली आहे, घेऊन मोकळे व्हा. Because कारण it is grace that sustains me. कृपाच मला पाठिंबा देते. I've been launched by God's grace. देवाच्या कृपेनंच मला लॉन्च केलंय. I've started this ministry by God's grace. माझी सेवा मी देवाच्या कृपेवर सुरू केली आहे. And I will go safely to my eternal home only by God's आणि grace. माझ्या अनंत काळच्या घरी देवाच्या कृपेनंच मी सुखरूपपणे जाणार आहे. Not on my merit, माझ्या मेरिटवर नाही, not on my education, माझ्या शिक्षणावर नाही, not on my good works, माझ्या चांगल्या कामांवर नाही, but on His merit. त्याच्या गुणधर्मांवर, On my Lord Jesus Christ's merit माझ्या I will प्रभू go. येशू ख्रिस्तांच्या गुणधर्मांवर मी स्वर्गात जाणार आहे. माझ्या मेरिटवर, माझ्या डॉक्टरेटवर, माझ्या PhD वर नाही. Jesus is the master of grace. अरे येशू कृपेचा मालक आहे. Jesus is the owner of grace. येशू कृपेचा मास्टर आहे. You must have heard about grace in the world. तुम्ही जगामध्ये कृपेविषयी ऐकलं असेल. Somebody helping you. जगात कृपा म्हणजे ह्यांना मदत केली. Somebody helping the old man to cross the road. एखाद्याने एखाद्या म्हाताऱ्या माणसाला रोड क्रॉस करायला मदत केली, झाली कृपा. Somebody giving you 10 rupees. कोणीतरी तुम्हाला 10 रुपये दिले, जगात म्हणतात झाली कृपा. Somebody giving you 100 rupees. कोणी तुला 100 रुपये दिले, जगात म्हणतात कृपा झाली. And then while giving they say, आठवणी ठेवा. आणि देतानाही म्हणतात परत कुचकटासारखं, लक्षात ठेवा मी दिलेत. हो का? नसते दिले तरी See, चाललं असतं. you have heard of grace in this world. तुम्ही या जगात कृपेविषयी असं ऐकलं But असेल. have you heard the superabounding grace of God? पण देवाची एवढी भरभरून वाहणारी कृपा कधी ऐकली? Never. कधीच नाही. That's why you have to surrender your heart, soul, body, kidney, everything to the master of grace, and म्हणून that is none other than Jesus तुझं Christ. सर्वस्व त्या कृपेच्या मालकाला अर्पण कर. तुझं हृदय, जीव, आत्मा, शरीर, किडण्या फिडण्या जे आहे ते सगळं, तू दिसतो बिसतो जे आहे ते सगळं त्याला सरेंडर समर्पण. तुझं Throw शरण open आलो. your heart wide like a wide door. हो, हृदय असं मोकाट उघड, दिल इतना बड़ा करके प्रभु को बोल, Let I fresh surrender all. air of God's grace come rushing in आणि you. देवाच्या In कृपेची the name चांगली of ताजी Jesus. हवा तुझ्या फुफ्फुसांमध्ये घाल. Amen. मुझे सांस लेने तकलीफ हो रही क्योंकि तू कृपा पर जग नहीं रहा, इसलिए सांस लेने तकलीफ हो रही. Lift up the great gates. People, let the Almighty walk in. त्या महान देवाला आतमध्ये येऊ दे. दारं जरा विशाल उघडी करा. Amen. दिल बड़ा कर, दिल का दरवाजा बड़ा खोल. प्रभु अंदर आना चाहता है, ले ले, तेरी जिंदगी बनेगी. When you open wide your heart's door, तुझ्या हृदयाचा दरवाजा असा मस्त उघडला ना, God will open wide His heaven's की door. देव स्वर्गाचं दार पण असं मस्त उघडेल. And He will see that your daily needs are met. आणि देव जबाबदारी In the name of घेईल. याच्या Jesus. रोजच्या गरजा भागवायच्या. यांनी फार मोठं हृदय करून दार उघडल्याच्या रोजच्या गरजा भागवा. Amen. आमेन. असं करा. We have limited God's grace. आपणच देवाच्या कृपेला असं तोटकन छोटं करून ठेवलंय. We say, आपण म्हणतो what if its grace gets over? नाही कृपा संपली तर. अरे तुला Your नसती, sin will get over, His grace will never get over. तुला काय रे नसती टेन्शन. तुझं पाप संपेल, त्याची कृपा नाही कधी Your संपणार. asking will get over, His grace will still be there. तुझं मागणं संपेल, त्याची कृपा नाही कधी संपणार. तू म्हणशील आता काय पाप करू, सगळी पाप करून झाली, तरी कृपा नाही संपणार. The world will threaten you. जग तुला भीती घालेल. The world will put you to death before your time. जग तुला तुझ्या वेळे अगोदर ठार मारेल. The world is not your friend. जग तुझा मित्र नाही, Your भ्रमात राहू true नको. friend is Jesus. तुझा खरा मित्र येशू आहे. Everybody in this world has got an agenda of his own. बाकी या जगामध्ये प्रत्येक माणसाचा स्वतःचा काहीतरी कार्यक्रम असतोच बर का. मतलब की दुनिया Sorry बेटा. to say, म्हणजे सांगायला खेद वाटतो, माफ करा. right from the top to the bottom. अगदी वरपासून खालपर्यंत In fact, more on the top. आणि उलट पक्षी वर तर फार. They all have their own agendas. जगात सगळ्यांचे कार्यक्रम ठरलेले. मतलबी दुनिया बडी बेटा, मतलबी दुनिया. They all work according to their आणि agendas. सगळे आपापल्या अजेंडावर काम करता. हर एक का अपना अपना कट शब्द ऐकला The असेल. top कट people are always
having their own agenda. आणि वरच्या लोकांचे तर आपले स्वतःचे कार्यक्रम असतातच. They want to live the longest. आणि टॉप लोकांचे त्यांना स्वतःला दीर्घायुष्य पाहिजे. They will not leave their chairs. ते नाही आपली खुर्ची सोडत कोणासाठी. They will do anything to retain it. काही करणार खुर्ची तशीच ठेवायला. They want to have the maximum power. आणि त्यांना सगळ्यात जास्त सामर्थ्य हवं असतं. Nobody is worried what you and me want. बाकी तुला आणि मला काय हवंय कोणाला पडलेली नाहीये. खुर्च्याच सांभाळते सगळे. Nobody is interested what you are suffering with. कोणालाही काय पडलेलं नाही. तुला काय त्रास आहे, तुला काय हवंय. Only God is interested in फक्त you. देवाला तुझ्यामध्ये रस आहे की God बेटा, has no agenda behind His grace. कारण देवाचा त्याच्या कृपेमागे काही अजेंडा नाहीये, मतलब नाहीये. No. बस मला कृपा करायची म्हणजे करायची नाही. त्याच्यात देवाचा काय मतलब? काय नाही मतलब. No. नाही काय नाही. In blessing, I will bless you. आशीर्वादांमध्ये मी तुला आशीर्वाद देईन बेटा. मेरी मतलब कुछ नहीं है. मुझे Amen. तुझे देना है, बस मुझे तुझे देना है. The world will threaten you to death जग तुला भीती घालेल, एवढी भीती घालेल की मरशील त्या भीतीत. before your time. तुझ्या वेळे अगोदर त्या भीतीत तू मरशील एवढी भीती जग तुला And घालेल. Jesus says, आणि येशू I म्हणतात came to give you मी life जीवन द्यायला आलोय. and life in ते abundance. पण भरपूर जीवन द्यायला आलोय. येशू Amen. म्हणतात Grace will lift you up. कृपा तुला उचलेल ना राजा. God is putting together everything through the Lord Jesus Christ. देव तुझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सगळं काही बरोबर मांडतोय. सारे पीसेस वो जिक्सॉ के बराबर बिठा रहा है. ले ले कर ले. Jesus has come to put everything right in your life. येशू तुझ्या आयुष्यात सगळं ठीकठाक करायला आले. कशाला असा राहतो रे. Amen. Everything right in your life. येशू तुझ्या जीवनात सगळं ठीकठाक करायला आलेले आहेत. करू दे ना. He is calling you येशू तुला हाक to a मारताय. life that has no end. अशा जीवनाकडे यायला सांगतायत की ज्या जीवनाला अंत नाही. He is calling you to a life that goes on and on and on and on and has no ending. येशू तुला अनंत जीवनाकडे यायची हाक मारतायत. अनंत ज्या जीवनाला अंत नाही तो अनंत. We have entered a new phase of life. आपण आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात पदार्पण केलंय. A new life in a new land with a new vision, with a new dream. नवीन जागेत नवीन जीवन, नवीन स्वप्नांसकट आणि दृष्टांतांसकट. नवीन जागेत नवीन जीवन. A land full of grace. आणि असा देश, अशी जागा, कृपेने भरलेली जागा. A God who is covered with grace. असा देव, कृपेने भरलेला झाकलेला देव. Once we were living in darkness, एकेकाळी आपण अंधारात जगत होतो. groping in the dark, अंधारामध्ये चाचपडत होतो. not knowing where this darkness will lead us. काही पत्ता नव्हता हा अंधार आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे. But now, आता after coming to Jesus, येशूकडे आल्यावर He has floodlit our life. येशूंनी आपल्या जीवनामध्ये काय म्हणजे प्रकाश झोत हॅलोजन लगा दिए सारे. I remember मला आठवतं I had so many friends, माझे खूप मित्र होते एकेकाळी. and I knew मला माहित we होतं were all going somewhere which is just termed as lost. आम्ही सगळेच कुठेतरी असे जातोय की ज्याला म्हणतायत हरवलेत. लॉस्ट. And I also thought I am going in the way of something that is called lost. आणि मलाही असं वाटायला लागलं होतं की मी सुद्धा कुठेतरी लॉस्ट या जमातीतच असणार आहे की हरवले. But पण after I came to Jesus, येशूंकडे आल्यावर what a turnaround. हरवले नाही, सापडले. काय आयुष्य बदललं. क्या टर्न लिया लाईफ. I meet some of my old friends. मी माझ्या काही जुन्या मित्रांना भेटतो. Some of them are dead and gone. त्यांच्यातले काही तर वारले गेले. Some of them are on the verge of dying. त्यांच्यातले काही मरायच्या बेतात आहेत. Some of them are very sickly. आणि काही खूप आजारी आहेत. Some of them are still in the lost woods काही अजून हरवलेलेच आहेत. ऑल लॉस्ट. because कारण they have not experienced grace of God. कृपेचा, देवाच्या कृपेचा अनुभवच त्यांनी घेतलेला नाही जो मला मिळालाय. Jesus said, येशू बोलले I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. He who walks with me, जो माझ्या सोबत he चालेल will never stumble. तो कधीही अडकळणार He नाही. will never fall. तो कधी पडणार नाही. But he will have the light of life तर in him. जीवनाचा प्रकाश त्याच्याकडे असेल. बेटा सब करो जीसस को लेके लेकिन घुमो. Live in pure grace. अगदी शुद्ध निखळ कृपेवर जगा. It's very important for your well-being. फार महत्वाचं आहे. तुझं कल्याण हवंय ना तुला हवंय ना की तुझं बरं व्हावं तर त्याच्या कृपेवर जग. Grace is very important for your promotion. कृपा फार महत्वाची. तुला प्रमोशन पाहिजे ना, कृपा महत्वाची. Because God said, कारण देव बोललाय. promotion does not come from the east nor from the west, but God is the judge. किती क्लिअर कट बोललाय देव. अजून किती क्लिअर बोलायचं देवाने. देव म्हटलाय प्रमोशन डावीकडनं उजवीकडनं येत नाही, पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. तर देव न्यायाधीश आहे, एकाला वर आणतो दुसऱ्याला खाली टाकतो. Grace is very important for your life. म्हणजे कृपा तुझ्या जीवनासाठी किती महत्वाची झाली. Grace is very important for your daily breath. म्हणजे कृपा तुझ्या रोजच्या श्वासासाठी किती महत्वाची झाली. Grace will put a smile on your face. कृपा तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणेल.
Grace will give you hope. कृपा तुला आशा देईल, Grace will give you confidence. कृपा तुला विश्वास देईल, सगळ्या सुरकुत्या जातील, सुरकुत्या. Grace gives me hope for tomorrow. अरे कृपा मला उद्याची आशा देते. Grace lets me know that I will live for tomorrow. कृपा मला सांगते मी उद्या जगणार आहे. कृपा सांगते I'm going to live tomorrow also. कृपा सांगते. Yes, it's not me saying it. मी नाही It बोलत. is grace of God saying to देवाची me कृपा येऊन सांगून जाते तू जगणार आहेस, that I will not मी die. मरणार नाही. Like somebody came and told me, जसं कोणीतरी येऊन मला म्हणालं your daddy died at the age of 59 तुझे वडील 59 वर्षाचे असताना वारले ना पीटर, and you are 59. आणि आता तू आहेस 59. I said, I will live more than that. म्हणलं मी त्याच्याहून जास्त जगणार In आहे the name of Jesus. येशूंच्या नावात. It is grace talking through me. कृपा बोलते त्यावेळेला माझ्याद्वारे. मला त्यावेळेला तुम्ही उद्धट समजू नका, ती कृपा आहे. David said, दावीद बोलला I shall not die, I shall live to declare the glory of God. मी मरणार नाहीये, मी जगणार आहे. कशासाठी जगणार आहे? टाइमपास करायला नाही, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला जगणार आहे. Grace is speaking through him. कृपा बोलते त्याच्याद्वारे. Grace is speaking through him. कृपा बोलतीये त्याच्याद्वारे. I pray to God मी तर देवाला प्रार्थना करतो always नेहमी that I have to finish this race well. की मला ना ही शर्यत छान I संपायची, want to finish this race strong. आणि मला ही शर्यत अगदी बलवान संपायची. And if I want to do that, आणि मला जर असं करायचं असेल, I have to depend on God's grace every moment of my life. मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला देवाच्या कृपेवर अवलंबून जगावं लागेल. Grace has no place for pride. कृपेत घमेंडीला जागा नाही. Pride and grace cannot come together. कारण गर्व आणि कृपा एकत्र येऊ शकत नाही. गर्व आणि कृपा एका घरचे नाहीत, एका खानदानातले नाही. Some people go early, काही लोक लवकर जातात, but the time spent, पण जो काळ त्यांनी घालवलाय they have not spent under the grace of तो God. काळ त्यांनी देवाच्या कृपेखाली घालवलेला नसतो. जे आयुष्य ते जगून गेलेले आहेत, ते Amen. आयुष्य त्यांनी देवाच्या कृपेवर जगलेलं नसतं. And the time spent also at times does not matter. आणि कधी कधी जे काही आयुष्य आपण जगलोय, जी काही वेळ आपण खर्ची केली आहे, त्यांनी काही फरक पडत नाही. But how well you spend that हा. time. पण ती वेळ किती चांगल्या रीतीनं, सुबक रीतीनं आपण वापरतो, ते फार महत्वाचं आहे. वेळ आहे म्हणून काही करा असं नाही. वेळ आहे ना, नीट वापरा. Say, it's not that I have reached the end of my journey, असं काही नाही की मी माझ्या प्रवासाच्या अखेरीला so आता I am आलोय. happy. मी माझ्या आता प्रवासाच्या अखेरीला आलो, आता मी आनंदी, आता मी जाणार No, आहे. how did you reach there? तिथपर्यंत कसा पोहोचला ते With सांग. grumbling and griping, कुरकुर कुरकुर करत or का? living under the grace of का God? देवाच्या कृपेखाली जगत 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 अखेरीला आलायस ते सांग. Amen. आमेन. We are all in a play, in a drama kind of life. तसं ना आपण सगळेजण एखाद्या नाटक कंपनीमध्ये नाटकात टाकलेले सगळे कलाकार, And the drama actors don't die. आणि नाटकातले कलाकार मरत नसतात. Amen. आमेन. Because God is our director. कारण की देव आपला डायरेक्टर आहे, He, दिग्दर्शक, he calls them backstage. आणि देव त्यांना बॅकस्टेज बोलवतो. Isn't it? है ना? After you act, you go backstage. तुम्ही तुमची भूमिका केली की बॅकस्टेज Our जाता. backstage is heaven. थिएटर ज्याला म्हणतात, आपलं बॅकस्टेज स्वर्ग आहे. Amen. आमेन. God नाटकातले. is there. देव आपला दिग्दर्शक, आपण सगळे त्याच्या नाटकातले कलाकार. Amen. Amen. That's why never displease your director. तर कधी तुमचा जो दिग्दर्शक, तुमचा जो डायरेक्टर आहे देव, त्याला नाराज होईल असं काही करू नका. आपापल्या भूमिका जरा नीट बजवा. Yes. अच्छी ऍक्टिंग करो बेटा. So because he says, तर तो म्हणतो you have to come now. आता तू ये. You don't say, "Nee, tu जा आता." No, असं you म्हणायचं cannot. नाही. नाटकात कसं म्हणता, ए तेरी एंट्री आहे, मी तेरी एंट्री आहे, तू एंट्री कर. तेव्हा खुचकटासारखं असं म्हणायची गरज नाही. नको नको मला नाही करायचं, तूच एंट्री कर. मग बस तसंच. The story will all be damaged. बघा, सगळी नाटकाची कथा खराब होईल ना. मग कथेत सगळ्यांना भूमिका आहे. तुझी भूमिका तू कर ना बाबा. काय झालं तुला There अचानक? is a story written by God. देवाने लिहिलेली कथा आहे ना, त्या And each कथेत one has its own timing. देवाने लिहिलेली कथा आहे. त्या कथेत प्रत्येकाला भूमिका आहे, आणि त्या भूमिकेत प्रत्येकाची वेळ आहे. मग Say- कशाला खा आणि खू करतोय? Say, Lord, म्हणा, प्रभू I need a grace for this life journey. या आयुष्याच्या प्रवासासाठी मला कृपा दे. For it is a long and dangerous wilderness. कारण की रानातला प्रवास फार धोकादायक आणि लांब आहे, And without the pillar of fire. आणि अग्निस्तंभाशिवाय And without the pillar of cloud. आणि मेघस्तंभाशिवाय I wouldn't make it, Lord. माझं काही खरं नाही. मला जमणारच नाही देव बापा. I cannot forget the manna that falls from heaven every day to sustain me. जो मान्ना स्वर्गातनं खाली पडतो रोज मला
पुरवायला मी नाही विसरू शकत. Help me, Lord, मला मदत कर दे बाप्पा, that I will not fail to get up early morning to collect up my quota of the heavenly manna. की रोज सकाळी सकाळी पहाटे पहाटे उठून माझा जो स्वर्गीय मानना आहे तो वाटा मी रोज निवडावा, रोज सकाळी घ्यावा, गोळा करावा, रोज पहाटे पहाटे. Because you said, कारण तू म्हणालाय man does not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर जगणार but नाही, by every word that proceeds from the mouth of God. तर देवाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगेल असं देव बोललाय. Lord, प्रभू, I want to finish well. मला चांगली अखेर करायची, I want to finish strong. मला बलवान अखेर करायची. सुरुवात तर माझी चांगलीच झाली, मला अखेर पण चांगली I करायची. want to finish faithfully. मला विश्वासूपणे इमानानं अखेर करायची. I know everything is of grace. मला माहितीये सगळं कृपेनंच चाललंय. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. I believe माझा विश्वास that your grace is powerfully working in तुझी me. कृपा सामर्थ्यवान रीतीने माझ्यात कार्य करत आहे. I believe it in Jesus' खराबा, name. येशूंच्या नावात माझा याच्यावर विश्वास आहे. Praise God. Praise आमेन, God. आमेन. From mercy comes grace. दयेतून येते कृपा, From love comes mercy. प्रेमातून येते दया, दयेतनं येते कृपा. हिज मर्सीज ऑन यू एव्हरी मॉर्निंग, त्यातनं येते कृपा. The first is love, the last is grace. पहिलं आहे प्रेम, शेवटी आहे कृपा. पहिलं येतं प्रेम, मग दया, मग कृपा. ओ हालेलुया, आमेन. If mercy is so beautiful, जर दयाच एवढी छान आहे, how beautiful must grace be? कृपा किती छान असेल. म्हणून कृपेनं मिळालेलं कधी नाकारू नका. कृपेनं नाकारायला गेला तर त्याला गर्व म्हणतात, गर्वात पडू नका. God said to Moses, देव मोशेला म्हणाला, I will have mercy on whom I will have mercy. मला ज्याच्यावर दया करायची त्याच्यावर मी दया करेन. I will have compassion on whom I want to have ज्या compassion. कुणावर मला कळवळा करायचा मी त्याच्यावर कळवळा करीन. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. So that it is not him that wills, की त्याची इच्छा असं नव्हे, not of him that runs the race, जो शर्यत धावतोय त्याच्यामुळे नव्हे, but God that shows mercy. देव जो दया दाखवतो त्याच्यामुळे. Romans 9:15 रोम and करा 9, 15 आणि 16. आमेन. why do we have testimony time? का आपल्याकडे साक्षीची वेळ, साक्षी का समय काय? Why do we praise God? का आपण देवाचे आभार मानतो? आभार प्रदर्शनाची उपासना वगैरे, थँक्स गिव्हिंग वगैरे कशाला? Why do we share the testimony with all? का आपण सगळ्यांसमोर येतो, साक्ष सांगतो? आज त्या आंटींनी सांगितली, माईक घेऊन गायल्या सुद्धा. It is grace that helped them. कृपा, कृपेने मदत केलेली आहे म्हणून. Grace always gives us joy. कृपा नेहमी आपल्याला आनंद देते. That's why she sang. म्हणून तर त्या आंटींनी गायलं, हो की नाही? बाकी तो कितनो कम बोलते, गा गा फिर भी नहीं गा रहे. ये कृपा में आके गा के गए. Grace will always make the one who is very shy also to sing. हो ना, कृपा नेहमी लाजाळू लोकांना पण गायला लावते बरं का. कृपा नेहमी, मला लाज वाटते, त्यांनाही गायला लावते. आम्ही तसेच गातोय. आम्ही कुठले खानदानी गायक आहे? मेरा घराना क्या गायकी वाला घराना है क्या? David said दावीद बोलला in Psalm 26 verse 7, स्तोत्र 26:7 that I may publish with the voice of thanksgiving. की आभार प्रदर्शनाच्या आवाजाने मी घोषित करावं. Say, I don't only speak out, मी फक्त बोलत नाही, but my words will be with thanksgiving. तर माझे शब्द जे आहेत ना ते आभार प्रदर्शना सकटचे शब्द असणार आहेत. That means with a grateful heart, म्हणजे एका ऋणी हृदयाने, with gratitude. अगदी ऋणी अंतःकरणाने. We always speak with gratitude, with gratefulness, with thankfulness, with praise, with worship, because of the grace of God that dealt us. ज्या देवाच्या कृपेनं आम्हाला हाताळलंय त्या देवाच्या कृपेमुळेच आम्ही बोलताना नेहमी कृपेनं बोलतो, आभार प्रदर्शनानं बोलतो, ऋण बाळगून बोलतो. See, if one has been dealt with complete grace, एखाद्या माणसाला जर देवाने त्याच्या कृपेनं पूर्णपणे हाताळलेलं आहे ना, he will publish with the voice of तर thanksgiving. तो आभार प्रदर्शनाची आरोळी ठोकणार. See, आमेन. what is gratitude? It is responding to God's grace. ऋण बाळगणं म्हणजे काय? ऋण बाळगणं म्हणजे देवाच्या कृपेला प्रतिसाद देणं. तू कृपा केली, मी वाचले, Say, ऋण आहे, माझ्यावर you तुझं give- ऋण आहे. You give me 1,000 rupees, I say thank you. तुम्ही मला 1,000 रुपये दिले, मी म्हणेन थँक्यू, आभारी आहे. That is gratefulness. त्याला म्हणतात किती ऋणी आहे हा माणूस ना. It is being grateful to God for His grace. तर देवाला देवाच्या कृपेसाठी आपण ऋण मानणं देवाचं, की तुझे उपकार, उसने किए हुए उपकारों को कभी नहीं भूलू. Yes. मैं तो कभी भी नहीं भूलू. David says, that's why he said in 26:7, म्हणून 26:7 मध्ये दावीद बोललाय and tell of your wondrous works. की मी आपल्या वाणीने तुझी उपकार स्तुती करावी, तुझी सर्व आश्चर्य कर्मे सांगावी. What is it?
काय आहे हे? And why? का? Because of God's grace. देवाच्या कृपेमुळे आणि काय आणि कशाला आहे? Why do we thank God? का आपण देवाचे आभार मानतो? अर्धा एक तास स्तुती आराधना चालते Because of God's grace. देवाच्या कृपेमुळे. Why do we worship का God? आपण देवाची आराधना करतो शेवटची 15-20 मिनिटं वर्षे? Because of God's grace. देवाची कृपा आहे म्हणून आराधना करतो. प्रेम बसलं आमचं त्या देवावर. If it was works जर कामं असती ना, alone, फक्त कामं, why should I praise anyone? तर कशाला मी कोणाची स्तुती करणार आहे? कारण मला माहितीये माझ्या कामांमुळे झालंय. मी केलं मला मिळालं, मग असं असणार. I will in fact make a statue of mine हो and ना, put it उलट here. पक्षी मी तर माझा स्वतःचाच पुतळा तयार करून स्वतःच्याच पुतळ्याला हार घालीन, कारण मी केलं आणि मला मिळालं. हो का? I will kiss my own hand. आणि स्वतःच्या हाताला मुके देईन. मी 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 Say, मी डोंगल्याचा मी, काय जमत नाहीये मीला. say. So works will always praise self. तर कामं जी आहेत ना, ती कामं नेहमी स्वतःला गौरव देतात. मैंने किया, मालूम है, मैंने किया, तुमसे किसी से होने, मैंने किया. अरे भाई किया. I will not praise anyone because I deserve all the praise because I did it. हो, मी नाही कोणाची स्तुती करणार, कारण की मीच त्या स्तुतीच्या योग्य आहे. मी केलंय. But why does David remember God upon his bed? पण मग दावीदाने आपल्या बिछाण्यावर देवाची आठवण का केली? Because of God's grace. देवाच्या कृपेमुळे केली. अगदी बिछाण्यावर सुद्धा तो Yes. पठ्ठा देवाच्या कृपेवर आहे. In Psalm 63 verse 6. स्तोत्र 63:6 बघा. When I remember thee upon my bed and meditate on thee in the night watches. स्तोत्र 63:6 मी आपल्या अंथरुणावर तुला आठवतो आणि रात्रीच्या प्रहरात तुझे ध्यान करतो. See, अंथरुण- even while sleeping is thinking on God's grace. म्हणजे झोपताना सुद्धा तो देवाच्या कृपेचा विचार करतच Correct. झोपत आहे. बरोबर आहे. You know, one day I taught on sleep एके दिवशी मी of the beloved. प्रियांची झोप याच्यावर शिकवलं. I taught already. हा, शिकवलंय होय. की देव त्याच्या लोकांना झोपेत देतो. Like I said, जसं मी म्हणालो झोप देतो, झोपेतही देतो. मी म्हणालो when a person sleeps, एखादा माणूस जेव्हा झोपतो he lost his power over himself. त्याचं स्वतःवरचं सामर्थ्य आणि शक्ती जाते कारण तो झोपलाय है ना. He has no power over himself. त्याची स्वतःवरची शक्ती राहत नाही किंवा सो गया. Every other time he has power to control हो, himself. बाकीच्या दर वेळेला त्याच्याकडे सामर्थ्य असतो की नाही असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही वगैरे. झोपल्यानंतर एक पाय तिथे एक पाय तिथे असं कंट्रोलच नाही ना. He is fast asleep. एकदम गाढ झोपलाय लाथा घालत. And if God does not awaken him, आणि जर देवानी त्याला जागं नाही केलं that fellow is gone. तर गेलाच सांभाळायचं. काय So झोपला. we open our eyes in the morning also by his grace. तर सकाळी आपले डोळे उघडतात त्याच्या कृपेनं. कारण जर एखादी अशी झोप लागली की ती जागीच झाली नाही see, when- तर when तुला I- हमेशा के लिए सो गया फिर. When I have not slept, I can have control. बघा जेव्हा आपण झोपत नाही तेव्हा आपला स्वतःवर ताबा असतो. एकदम अप टू डेट चलेंगे, अप Means टू डेट आएंगे. I can control myself. म्हणजे स्वतःवर ताबा आहे. I can do what I want. जे हवं ते करीन सूट बट I can say anything against जे anybody. बोलायचं ते I can बोलीन. say anything against God. आणि देवाविरुद्ध बोलीन, लोकांविरुद्ध बोलीन, चुगल्या लावीन. But when I sleep, पण जेव्हा मी झोपतो I have no control. काय कंट्रोल आहे काय नाही. कशाला लावशील चुगल्या. When I'm sleeping, I have no control. झोपल्यावर No काही power. कंट्रोल नाही, काही सामर्थ्य नाही. What if God doesn't allow us to get up? आणि झोपल्यानंतर सकाळी देवाने उठायचीच परवानगी दिली नाही तो हो गई हमेशा की निद्रा. Finished. ये निद्रा अवस्था हो गई हमेशा की निद्रा अवस्था. सकाळी उठायलाही देव लागतोय. तुम्ही काय So बोलताय. even while lying down, David says, I will think on his grace. तर आडवा पडला होता दावीद त्याच्या बेडवर तेव्हाही म्हटला तुझ्या कृपेवरच मी जगणार आणि झोपणार आहे. कारण त्याला माहितीये सकाळी उठायलाही कृपा लागणार. Yes, nothing can be more proper than to think upon God in the night. रात्रीच्या प्रहरीचे देवाचे विचार आपण करतो ना ते बेस्ट असतात. त्याच्यासारखा समय नाही. शांत एकदम सगळा कलकलाट बंद. My best thought is on God is when I get up in the morning. आणि सकाळी सकाळी जेव्हा मी उठतो ना ती वेळ माझी फार छान असते देवावर विचार करायची एकदम पहाटे. And my last thought is God when I sink into deep slumber. आणि जेव्हा मी अगदी गाढ झोपण्यात म्हणजे अगदी गाढ झोपतो तेव्हा माझा देवाविषयीचा शेवटचा विचार छान अगदी सुंदर. Before sleeping, झोपण्या अगोदर think on God's देवाचे grace. विचार करा. Think on God's grace. बघा झोपण्या अगोदर देवाच्या कृपेचे विचार करा. कुणाचा काटा कसा काढायचा वो प्रभु देख लेगा. तू प्रभु के विचार करके सो. समझा ना. Because early morning there are people, you wake them up, they don't get up. काही माणसं सकाळी अहो उठा तरी उठत नाही. It's gone, they are gone. गए परलोक सिधारे. You need
God's grace to sleep, you need God's grace to get up. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. झोपायलाही देवाची कृपा लागते, उठायलाही देवाची कृपा लागते. That is how David lived. दावीद असा जगला. How can he forget the grace that was upon him? कसं विसरणार दावीद त्याच्यावर असलेली देवाची कृपा. He was a shepherd boy. एक तर धनगर मेंढपाळ मुलगा. God by his grace lifted him up to be the देवाने- king over Israel. देवाने देवाच्या कृपेने त्याला इस्रायलचा राजा केलं. राजा I mean, he never knew how to walk like a king. आय मीन त्याला राजासारखं चालायचं कसं तेही माहित नव्हतं की राजा He काय never करतो. knew how to wear kingly clothes. आणि राजेशाही जगा घालायचा कसा तेही त्याला माहित नव्हतं. He never knew the protocol of the palace. प्रोटोकॉल माहितीच नाही ना की महालात कसं राहतात. Nothing. काहीच माहित नाही त्याला. I mean, he lived among animals. तो जनावरांमध्ये राहिलेला माणूस, मेंढर, रानातला मेंढपाळ. He could never handle a single soldier. एकही सैनिक त्याला हाताळता येत नव्हता. त्याचं ते पिंडच नाही ना. He was handling a sheep, तो मेंढरा हाताळायचा. but not soldiers. सैनिक बिनिक नाही काही. Not the big army. मोठं सैन्य नाही. But मेंढरा. now- आता He has learned to wear kingly robe आता शाही जगा घालायला शिकला by the grace of God. देवाच्या कृपेनं. He learned to walk like a king by the grace of God. राजासारखं चालायला शिकला देवाच्या कृपेनं. He learned to sit on the throne like a king by God's grace. राजासारखं सिंहासनावर बसायला शिकला देवाच्या कृपेनं. He learned to handle his soldiers by God's grace. सैन्यातले सैनिक हाताळायला शिकला देवाच्या कृपेनं. मेंढर सांभाळणारा सैन्य सांभाळायला लागला. He talks like a king. राजासारखा He बोलतो आता. walks like a king. राजासारखा चालतो असा. What happened? काय It झालं? is the grace of God that established त्याच्या him. कृपेनं त्याला स्थिर स्थावर केलं. तो सुधर गई उसकी बिगड़ी चाल. Say, we were all like that. सगळेच आपण तसे होतो बरं Today का? you see us in nice tie, Oh. suit, boot and all that. आज तुम्ही असं बघताय आम्हाला किंवा स्वतःला एकदम टाय बूट टाईट एकदम मस्त. There was खडक a किस्त्री. time we never had anything. खडक किस्त्री. एक वेळ होती काही नव्हतं. All by God's grace. सगळं देवाच्या कृपेनं आहे. Today I stand before you by God's grace. आज मी उभा तुमच्या समोर देवाच्या कृपेनं आहे. Amen. आज हा घसा सुरू आहे, पाय अगदी व्यवस्थित शाबूत आहेत. God's loving kindness, देवाची प्रेमळ दया the dealings of God's providence, आणि देवाच्या पुरवठ्याचे कारभार, the manifestation of God's grace, देवाच्या कृपेचं प्रगटीकरण, प्रदर्शन His love in the day, His love in the night. आणि दिवसा त्याचं प्रेम, रात्री रात्री त्याचं प्रेम. If that is so, आणि जर असं आहे how can I sleep all 8 hours without praising Him for a single hour in the night? तर रात्रीच्या प्रहरी 1 तास स्तुती न करता मी 8 तास कसा झोपणार? I cannot. 8 तासाच्या झोपेला पहिलं 1 तास स्तुती पाहिजे. तुम्हाला झोप येत नाही म्हणता, झोपेचा उपाय पाहिजे. आम्ही गोळ्या देत नाही, आम्ही म्हणतो स्तुती करा, झोप येईल. I mean, in what way can we boast before God? देवासमोर काय बढाया मारणार आहे तू आणि मी? I didn't choose Him. मी नाही देवाला निवडलं, देवाने मला If निवडलं. I chose Him, I am great. मी देवाला निवडलं असतं तर मी होईन महान, Isn't it? है की नाही? If I make a choice, I am great. मी देवाला निवडलं असतं तर मी म्हणेन मी ग्रेट झालो. But if He has chosen me, पण त्याने मला निवडलं He is great. तर तो ग्रेट झाला. माझं घर शोधत माझ्या घरी आला आणि म्हणाला निकलो. See, Niklo. then you will say, मग तुम्ही म्हणाल Peter, पीटर your choice is good among all the gods. तुझी निवड छान आहे सगळ्या देवांमधला हा देव तू निवडला. खूप हुशार आहे तू. हुशार आहे तू हा. काय देवाची निवड केली तू. Isn't it? I'll be so proud. मग मला किती घमेट तुमचं येईल ना. निवड बरं नव्हतं, माझं निवड बघा. माझ्यात किती गर्व येईल ना मग मी असं म्हणीन मग. Isn't पण it? देवाने तो चान्सच दिला नाही कारण देव आपल्याला जाणू नये. See, a choice you can have among many, but there is single God, so He has to make a choice. निवड कुठे करता येते अनेकांमध्ये, पण जो एकटाच आहे त्याची काय निवड करणार? तो एकटा Jesus आहे. said, you did not choose me, I chose you. म्हणून येशू म्हणाले तू मला निवडलेलं नाही, मी तुला निवडलेलं आहे. गप्प बसायचं, माझं ऐकायचं. येशू म्हणाले. David said in Psalm 65 verse 4, दावीद म्हणाला स्तोत्र 65:4 blessed is the man whom you choose. ज्या माणसाला तू निवडतो तो माणूस आशीर्वादित. See, he didn't say blessed is the man who chose God. ज्या माणसाने देवाला निवडलं तो माणूस आशीर्वादित असं नाही लिहिलेलं. नाही नाही, ज्या माणसाला तू निवडतो तो See? आशीर्वादित. Because in his choice he will not make a mistake. कारण देव देवाच्या निवडीत चूक नाही करता So, करणार. if you are chosen of आणि God, म्हणून जर देवाने तुला निवडलंय God has not made a mistake तर of देवाने his चूक केली choice. नाही. कारण देव चुका करत नाही. तर देवाने जर तुला निवडलंय तर बरोबर आहे.
देव चुकत नसतो. That means म्हणजे not that you are great, असं काही नाही की तू फार ग्रेट आहे, but पण He can make you great. देव तुला ग्रेट करेल, करू शकतो, म्हणून देव तुला निवडतो. Grace is at work in my life. कृपा माझ्या जीवनात कार्य करत आहे. Amen. Amen. We'll continue next week. पुढच्या रविवारी मी विषय सुरू ठेवीन कृपेचा. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. आमेन. Thank you, Father. Thank you, Jesus. Don't get carried away in the world. जगात भडकू नका. The first place should belong to God. पहिली जागा देवाची देवालाच गेली पाहिजे. Let not the world's attraction attract you and take you away from Jesus. जगातली आकर्षण कशाला आणि मग त्या आकर्षणातून येशूपासून तुम्ही लांब लांब जाताय The कशाला? grace of the world is crumbs for you. जगातली कृपा तुझ्यासाठी तुकडेच. The grace of God is like a huge loaf for देवाची you. कृपा तुझ्यासाठी संपूर्ण भाकर आहे. भाकरी मागे लाग, तुकड्यांमागे नाही. आणि भाकर सापडते येशूंमध्ये, जगात नाही. Yes. तर येशू लागणारच आहेत आणि जर लागणारच आहेत तर येशूंना घेऊनच चाला, प्रश्नच येत नाही. I want the grace of God. मला पाहिजे बाबा देवाची कृपा. मी नाही जगू शकत देवाच्या कृपेशिवाय. Some of you are avoiding fellowship of God. तुमच्यातले काही लोक देवाच्या सहभागीतेतून लांब लांब जात आहेत. Some of you avoiding the church fellowship. काही लोक चर्चची सहभागिता, देवाशी सहभागिता टाळतायत. Because you think if I put more effort in the world, कारण तुम्हाला असं वाटतंय मी जगात जर जास्त मेहनत केली I will gain something. तर मला अजून फायदा होईल. It has never happened that way. पण असं कधी होत नाही बेटा. I am your testimony. येशूत आल्यावर असं होत नाही. तुमच्यासाठी जिवंत साक्ष मी आहे. From the age of 14 I was working. 14 वर्षाचा असल्यापासून मी नोकरी केलेला माणूस आहे. When I was in 7th I was working. मी 7वीत असल्यापासून नोकरी धरली आहे. Worked hard. गाढवासारखं काम केलंय मी. Worked like an elephant. हत्तीसारखं काम केलंय मी. Eating like an ant. आणि मुंगीसारखा That जेवलोय. proverb goes to me. ती जी म्हण आहे ना, मला लागू पडते. हत्तीसारखं काम करून मुंगीसारखं जेवला मी. Sold cucumber on the roadside. मी रस्त्याच्या कडेला बसून बेटा काकड्या विकल्या आहेत. Removed punctures of the cycle मी tires लोकांच्या सायकलीचे पंक्चर काढलेत. while I was studying. अभ्यास करताना, शालेय शिक्षण घेताना. Even after we started working in a good place, आणि चांगल्या जागी कामाला लागल्यानंतर सुद्धा I and my brother Paul, मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, we would work from morning till evening in one place and from evening till the next morning in another place. आम्ही दिवसाला 2 नोकऱ्या धरल्या होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक नोकरी आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत एक नोकरी. 3-4 hours we used to sleep. 3-4 तास जेमतेम आम्ही झोपायचो. That's how when I was working at night on a milling machine, my finger went inside म्हणून because ते I एकदा- was sleepy. मिलिंग मशीन वर मी काम करताना रात्री माझं हे बोट गेलं मशीन मध्ये My forefinger, my finger got आणि damaged. हे बोट माझं असं तुटता राहिलंय. Working hard. खूप मेहनत केली बेटा मी पण. This finger is a testimony for me. हे बोट साक्ष आहे की मी मेहनत केलेली आहे. मी उगीच नाही सांगत तुमची साक्ष मी आहे. कुछ नहीं मिलता बेटा, जीसस में सब मिलेगा. This nail is always split. आणि हे माझं नख नेहमी असं कापलेलंच असतं. I find it hard whenever I put my मला अवघड hand in जातं my pocket खिशात because वगैरे हात it घालताना. grows split. कारण माझं नख हे असं दुभंगलेलंच वाढतं. Today I live by the grace of आज मी God. देवाच्या कृपेवर जगतोय. नो मोर मेहनत नाव. आता नाही. God should be first in your देव life. आयुष्यात पहिला पाहिजे. मी शिकवतोय, शिकून घ्या. ही वाणी बंद झाली ना मग नाही विचारायचं. Hard work, it has its own place. ठीक आहे, कष्टांना आपली जागा असते. त्या वेळेला Education has its own place. शिक्षणाला पण आपली जागा आहे. आपण Faithfulness has its own place. विश्वासूपणाला, इमानदारीला आपली जागा आहे. But yet, तरीही to back it all, you need the grace of God. त्या सगळ्याला पाठिंबा द्यायला कृपा लागते. Don't skip off school. शाळा सोडा असं मी Don't म्हणत नाही. skip off education. कॉलेज, शाळा, शिक्षण सोडा असं मी म्हणत नाही. They all have their importance. सगळ्याला महत्व आहे. शिक्षण तर पाहिजे, डिग्री तर घेतलीच पाहिजे. Today, if you are not a graduate, you don't get anything. आज आपण बेसिक ग्रॅज्युएट नसू तर आपल्याला काही काम मिळत नाही. मॉल मध्ये सेल्समनचं काम सुद्धा मिळत नाही. Yes. बेसिक पाहिजे ग्रॅज्युएशन. People are under stress. आज लोकांना किती दडपण आहे माहिती नोकरीचं. झोपा उडतात लोकांच्या.
प्रोजेक्टर करून. There is no timing today. वेळ नाही राहिली आज, झोपायची वेळ नाही, खायची वेळ नाही. Night time they work, हम्म. daytime they work. अलीकडे असं झालंय, दिवसाही काम करतात, रात्रीही काम करतात. Some झोपत people नाही. who have to sleep at night, they work at night. काही लोक जी रात्रीची झोपली पाहिजे रात्री काम करतात And they are sleeping in the day. आणि दिवसा झोपतात. Everything has changed. सगळं बदललंय बेटा, सगळं बदललंय. सगळ्या वेळा बदलल्या, काळ बदलला, People have changed. लोक बदलले, कामाचं स्ट्रक्चर बदललं. Somebody was telling me, कोणीतरी I मला think so म्हणाला, Alok was telling me, आलोक सांगवता, the students when they are learning for half an hour, after half an hour teaching, they said, enough sir now. आलोकचे कोचिंग क्लास आहेत ना, आलोक मला सांगवता, पास्टर अलीकडे असं झालंय की क्लास भरवला ना की अर्धा तास झाला की मुलं स्वतःहून म्हणतात, सर आता थोडा ब्रेक द्या, बास झालं. खूप स्ट्रेस आहे, खूप स्ट्रेस आहे, खूप धडपड आहे, सर बस जास्त अजून शिकू नका. आता नको जास्त. आपल्या काळी होतं का असं? आपल्या काळी मारून शिकवायचे, शिकवत My नाही. time it was so different, आपला काळच वेगळा होता. very different. माझ्या काळी तर बाती और थी. I remember, मला आठवतं. I'll tell you a small incident. Should I tell you? या टेल ना, यो इन्सिडेंट्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. टेल. We had one PT sir पीटीचे सर होते शाळेत एक, बर का, named Shinde. शिंदे सर त्यांचं नाव. We were doing legim once, एकदा लेझिम करत होतो आम्ही, and my brother and हो. me, we were very naughty. आणि in मी the आणि school. माझा जुळा भाऊ पॉल, आम्ही फार खोडकर होतो शाळेत And he was doing it all wrong. आणि सगळं चुकीचं करत होता तो. And the sir took one legim thing that he went after him to hit him. तर तो चुकीचं करत होता म्हणून या सरांनी एक लेझिम घेऊन त्याच्या मागे गेले सर. He ran the whole school compound. अख्ख्या स्कूलच्या कंपाऊंड मध्ये पॉल धावला. And finally, he was शेवटी caught, धरलं त्याला and the sir gave him a hammering. आणि सरांनी पास्टर पॉल यांना मारले. And while we were going home, आणि घरी जाताना we bought a bandage, आम्ही काय केलं, आम्ही बँडेज घेतले and we said, आणि म्हणालो, next morning we will frighten our sir now. उद्या सकाळी ना आपण या सरांमध्ये अशी भीती घालू ना. So we tied nice bandage on आम्ही his hand and बँडेज a वगैरे sling around his neck. पॉलला बँडेज बांधून असं वगैरे रेडी केला. And then we went to sir in the morning. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो सरांकडे And I said, आणि मी म्हणालो, मग sir, सर you broke his hand. तुम्ही हात तोडला माझ्या भावाचा. And I told my daddy. आणि मी माझ्या डॅडींना सांगितलं. So he said he's coming to meet you. तर डॅडी म्हटले, आज माझे डॅडी तुम्हाला भेटायला येतात. So you now तर have सर, it now. ऑल द बेस्ट. सरांना So all the sir best. said, सर म्हटले, now I want to meet your father. नहीं नहीं, अभी तो मुझे तेरे डैडी को मिलना ही है, तू लेकर Tomorrow या. you have to get him. उद्या तुझ्या वडिलांना तू घेऊनच ये. No, we said no, we just said it. नाही, मग आम्ही म्हटलं, Will not मग bring आम्ही him, don't घाबरलो. worry. अरे बापरे, अभी बात डॅडी तक सच में जा रही दिखता. मग आम्ही म्हटलं, नाही नाही, असं नाही. It's okay, sir. No, ठीक it's आहे ना okay. सर. No, no, I नाही, want to नाही. meet your father नाही, tomorrow. विषय तुम्ही काढला ना, मला आता उद्या तुमच्या डॅडीला भेटायचंच आहे, डॅडी को लेकर आ. And somehow we just told our daddy आता घरी जाऊन डॅडींना कसं बस सांगितलं that sir wants to meet की you. डॅडी सरांना तुम्हाला भेटायचंय. Okay, I'll come. डॅडी म्हटले ठीक आहे. तो Then मग in the class, वर्गात we had to remove that sling because daddy knows his hand is not broken. आता ते स्लिंग काढलं पाहिजे ना, कारण डॅडींना तर माहितीये पॉलला काही झालेलं नाहीये. मग आता ते कसं असं करून येणार. So there was no sling. मग आता स्लिंग नाही, हात खाली पॉलचा. And sir said, मग सर बोलले, this boy said that you know it, that his hand is broken and all हा that. मुलगा म्हटला की म्हणे तुम्हाला माहितीये त्याचा हात तुटलाय म्हणे. No, no, he's not. Daddy said his hand is not broken. डॅडी Who म्हणले, said? नाही नाही, पॉलच्या हाताला काही नाही झालं, पॉल बरा आहे. They told lies. खोटं बोलले. My father said, तर मग माझे डॅडी म्हणाले, next time they are naughty, पुढच्या वेळेला सर यांनी अशा काही खोड्या काढल्या ना, break the other hand also. दुसराही Really हात break तोडा. it. मी परवानगी देतो सर, दुसराही हात तोडा. And not only if Paul does some mistake, आणि फक्त पॉलनी चूक केली तरच नाही, if he makes mistake, break Peter's hand also. पॉलनी चूक केली तर पॉल आणि पीटर दोघांचे हात तोडा. फुल परमिशन आहे सर आपको. If Peter makes a mistake, break Paul's hand आणि also. पीटरनी चूक केली तर पॉलचाही हात तोडा. जुळे फसले. That was our times. असा आमचा काळ होता. आता आहे का मुभा पोराला हात लावायची? कंप्लेन आहे का स्कूल से? माँ बाप आएंगे एकदम. Amen. Let us all look to God's grace. Come, प्रभूकडे let us बघू. sing. देवाच्या कृपेकडे बघू. चला Let's all sing. गाऊया. कृपा से तेरी मैं दिन दिखाता है, Amen.
दया से तेरी नया दिन दिखाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। Yes, Lord. जब मैं गिरूं मुझे उठाता है। कृपा से तेरी Yes, Father. नया दिन दिखाता है। दया से तेरी नया दिन दिखाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 Amen. Yes. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना हालेलुया. करते हैं तुझसे हम ये प्रार्थना। Amen. 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 आमेन. महिमा से तेरी तू इस जगह को भर। Yes, Lord. बा खराबा शंदराबा. तू चाहे तू यहाँ पे कर। हो तेरी स्तुति लो। तेरी स्तुति और आराधना Amen, Lord. करते हैं तुझसे हम ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर। जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। Hallelujah. Yes, glory. हालेलुया, Thank you for your grace. Thank you, Lord. हालेलुया, धन्यवाद. 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 सारे जहां में तुझसा कोई नहीं। तेरे सिवा कोई प्रभु है नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने। Thank you, Jesus. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। सारे जहां में यीशु, सारे जहां में तुझसा Yes, worship Him त्याची आराधना करा सगळ्यांनी. because of His grace. त्याच्या कृपेमुळे. हालेलुया. घुटने में टेकूं आमेन. He is worthy. Oh, hallelujah. Lift up your hands, everybody. Come on. Sing hallelujah. Amen. Hallelujah. Ooh, amen. Hallelujah. His grace. His grace. I live by His grace. Yes, by His grace we live. Amen. His grace. Hallelujah. Hallelujah. Amen. Oh, Thank you for your grace. Your grace gives me confidence. Manamandara Karaba Santa Randala Karaba Baba Minama Karama Santari Karaba Baba Karaba Baba Ramantala Rama Shakara Bara 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 Bara. Ramantala Rama Shakara Bara 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 Bara. Bless you, Lord. Namandara Kala. Speak in tongues, come on.
Sing in tongues, everybody. Bless the Lord, oh my soul. And all that is within me, bless the Lord. Hallelujah. Bless the Lord, oh my soul. हे माझ्या जीवा प्रभूला आशीर्वादित And कर. all that is within me, Bless bless his his holy name. holy name. माझं सर्वस्व त्याच्या नावाला आशीर्वादित करो. His grace gives me confidence. त्याची कृपा मला विश्वास देते. His grace removes fear from me. त्याची कृपा माझ्यातून भीती काढते. His grace removes fear of death from त्याची me. कृपा माझ्यातून मृत्यूची भीती काढते. I know because of his grace. मला माहित आहे, मला जे माहिती I आहे will त्याच्या make कृपेनं it. माहिती आहे. मला माहिती आहे त्याच्या कृपेनं मला जमणार आहे. My children will make it. माझ्या मुलांना जमणार आहे. त्याच्या कृपेनं मला माहिती आहे. Because of his grace, I can walk out. त्याच्या कृपेमुळे मी आज बाहेर चालू Because शकतो. of his grace, I can face challenges in त्याच्या life. कृपेमुळे आव्हानांना मी जीवनात तोंड देऊ शकतो. Because of his grace, त्याच्या कृपेमुळे nobody can take undue advantage of कोणी me. माझा गैरफायदा घेऊ नाही शकत. त्याची Because कृपा. his grace will त्याची supersede कृपा. all my enemies. कारण त्याची कृपा माझ्या सगळ्या शत्रूंच्या All पुढे the जाईल. plans of the enemies will fail against me. सगळ्या शत्रूंच्या योजना माझ्या विरुद्ध निकामी होतील. Because कारण I have fallen in the hands of God's मी grace. देवाच्या हातात त्याच्या कृपेत पडलेला माणूस आहे. मग खराबा शंदो नमा खरामा सिरबा संदरांडाला If David had known God's grace, जर दाविदाला देवाची कृपा कळली, he would have lived better life than us. आपल्यापेक्षाही चांगलं जीवन तो जगला असता. But he was living under the law. पण दावीद नियमशास्त्राखाली जगला And that's why he operated under mercy. आणि म्हणून तो दयेखाली जगला. तेव्हा जुन्या करारात कृपा नव्हती. And that's why he said, म्हणून दावीद बोलला, let me fall in the hands of the merciful God. मला देवाच्या दयाळू हातातच पडू दे. If he had known grace, जर त्याला कृपा कळली असती, what a life he would have lived. काय जीवन जगला असता दावीद. हालेलुया. If he could do so much under mercy, जर दयेखाली दावीद इतकं करू शकला, what all he could have done under grace. तो दावीद कृपेखाली काय काय करून गेला Because असता. grace is greater कारण than mercy. कृपा दयेपेक्षा महान आहे. For the law you need mercy. नियमशास्त्रात दया लागते. Thank you, Jesus. I receive your grace, Jesus. Yes, say, I receive your grace. I need This morning, all our masti is gone because of God's grace. सगळी मस्ती गेली. सगळी मस्ती गेली देव. All the judgmental spirit is gone because of God's grace. सगळा न्यायाचा चुगल्यांचा आत्मा गेला. चरबी गेली. मस्ती All गेली. my anger is gone because of God's राग grace. गेला. क्रोध गेला. तुझ्या कृपेने मला बदललं देव. All the lying and the cheating and everything is gone. खोटं बोलणं गेलं. फसवणं गेलं. Because कारण His grace is always magnified. त्याची कृपा नेहमी मोठी होते. I thank you, Lord, मी तुझे आभार मानतो. for your grace on my life. तुझी कृपा माझ्या जीवनावर झाली. तुला Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, according to your grace, तुझ्या कृपेनुरूप bless the whole church. संपूर्ण चर्च आशीर्वाद. Bless all those who are watching me live. जे मला ऑनलाईन बघतात त्यांनाही आशीर्वाद. In the name of Jesus, येशूंच्या नावात let them all learn to live under God's grace. सगळ्यांना देवाच्या कृपेखाली जगायला शिकव. Lift them up, सगळ्यांना उचल. bless them, आशीर्वाद. heal them, आरोग्य दे. and put joy in them. आनंद घाल त्यांच्यात. Thank you, Father. धन्यवाद देवा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Give a Amen. big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा आता. He deserves it. कारण येशू त्यास योग्य आहेत. We don't, but He deserves it. आपण नाही, पण येशू योग्य आहेत. Amen and amen. 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 Please be seated. Amen.